वाचण्याचा प्रयास केला, असे किती लोक आहेत फ्रँकली आहेत, तर हो बोलायचं नाही तर घाबरू नका. त्यापैकी किती लोकांना समजलं आणि त्यापैकी किती लोकांना हे कळालं की त्याचा तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग काय. येस, आय एम रिअली हॅपी विथ द गाय. तुमचं नाव काय? ओके, तुझं नाव काय? काय? पारस. हा पारस, काय कळलं तुला? आपल्याला काही नवीन शिकण्याची ओके ओके, असं काय नवीन त्यातनं आपल्याला शिकायला मिळेल? ऍक्च्युली धार्मिक ग्रंथ तुम्हाला कुठलीच नवीन गोष्ट शिकवणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा. जेवढ्या जेवढ्या लोकांना नवीन शिकण्याची इच्छा आहे, तुम्ही फक्त माझ्याशी 15 मिनिटं तुम्हाला काय करायचं पुढे ते सांगा. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एवढे दिग्गज लोक पडले, तर आशिष आहे, प्रणव आहे, सगळे लोक आहेत, त्यांना माहितीच आहे. तुम्हाला जर समजा सिव्हिल सर्व्हिसेसकडे जायचं आहे, माझे मित्र आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तर तुमची इच्छा आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग पुढे जायचं आहे, टॉप लेवलचे फॅकल्टी माझ्या ओळखीचे आहे. जिथे पोरं 3-3 लाख 4-4 लाख भरतात ना, मी यांच्यासमोर बोलतायत, ते खोटं असेल ते तुम्हाला सांगतील. फ्रीमध्ये ते एज्युकेशन तुम्हाला मी मिळवून देऊ शकतो, तिथपर्यंत माझी ओळख आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर तुमचा राहण्याचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगा. मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी 30 ते 40 लोकांचा संघ आमचा मुलांचा राहतो, त्याचा पण प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही धार्मिक ग्रंथांकडनं तुम्हाला असं वाटतंय की ज्या गोष्टी स्कूलमध्ये तुम्हाला नवीन शिकायला मिळतील, तशा काहीतरी नवीन स्किल्स वेगळ्या गोष्टी मिळतील, तर असं काही तुम्हाला धार्मिक ग्रंथ शिकवत नाही. कळतंय का? असंच चला तसंच चला, असं बोला तसं बोला, हे धार्मिक ग्रंथ शिकवत नाही. धार्मिक ग्रंथाचा फायदा काय माहितीये का? जुन्या काळामध्ये त्यावेळेस समूहामध्ये लोक राहायचे, त्यावेळेस धार्मिक ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर लोकांना कळायचं की समाजाला कसं बाहेरच्या कंटकांपासून वाचवलं पाहिजे. उदाहरणार्थ, जिजाऊंनी लहानपणीपासून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रल्हादची स्टोरी माहिती असेल, हिरण्यकशिपूचा मुलगा होता, नरसिंहदेव आलेले खांबातनं त्यांना वाचवण्यासाठी, त्यांच्या स्टोरी, ध्रुव महाराजांच्या स्टोरी, ध्रुव तारा तुम्ही ऐकला असेल, त्याच्या स्टोरीज, सगळ्या धार्मिक ग्रंथाच्या स्टोरीज सांगायचे. आता तुम्हाला वाटेल की त्या स्टोरीचा फायदा काय है ना, त्या स्टोरीचा नेमका फायदा, धार्मिक ग्रंथाच्या स्टोरीजचा नेमका फायदा काय? तर गोष्ट तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस लहानपणीपासून तुम्हाला धार्मिक ग्रंथाच्या चांगल्या चांगल्या स्टोरी सांगितल्या जातात ना लहानपणीपासून, त्यावेळेस तुम्ही पण तुमची विचारधारा पण तशीच पराक्रमी होत जाते. म्हणजे आज तुम्हाला सांगू का लिटरली कंडिशन काय आहे, आपल्या युथची कंडिशन सांगतो. तुम्ही सगळे यंग लोक आहात ना, लहान मुलं आहेत ना, आता सध्या माहिती नाही ही गोष्ट. तुम्ही सगळेजण पुढे येऊ शकता, एवढं दूर बसायची गरज नाही. आय वॉज अ नॉर्मल पर्सन, घाबरू नका, या पुढे या. सो हा, म्हणजे कसं तुम्हाला ऐकायला सगळ्यांना असं. आता मीच पुढे येऊन जातो, या पुढे. आता मी एकदा गेलो ना इकडनं, तर मी परत येणार नाही इकडे लवकर असं. त्यामुळे आता आलोयच तर माझी इच्छा आहे की मी सगळ्यांनाच वेळ द्यावा थोडासा. येस येस, आता आपण काय करूयात, हो आगे सब लोग. येस, आता मी बोलतो, फक्त 2-4 मिनिटं फक्त ऐका, शांत 5 मिनिटं फक्त ऐका. माझी इच्छा आहे की तुम्ही फक्त मी आलो तसं 5 मिनिटं ऐकावं. तर मी कुठे होतो, काय सांगत होतो मी, विसरून गेलो मी. हा, मग अशा धार्मिक ग्रंथाच्या स्टोरीज जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायच्या. त्याच्यामुळे काय बदल झाला मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस पहिल्यांदा हैदराबादला शहाजी महाराजांना हैदराबाद देण्यात आलं होतं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे होते. शहाजी महाराज काय बोलले, चल म्हणे तुला निजामशाही दाखवतो कशी असते, चल माझ्या जोडीला. हे गेले त्यांच्या जोडीला. त्या दरबारामध्ये प्रत्येक व्यक्ती जाऊन त्यांना असा मुजरा दाखवत होता. एकटे शहाजी महाराज मुजरा दाखवल्यानंतर शिवाजी महाराज एकटे उभे होते असे. आणि ते पाहून समोरचा व्यक्ती निजामशाह एकदम असा हे झाला, एकदम हक्काबक्का की हा मला रिस्पेक्ट दाखवत नाहीये. मग तो बोला ठीक आहे म्हणे, शिकून जाईल असं. त्यावेळेस शिवाजी महाराज उलट बोलले होते, मी मुजरा करणार नाही, असं उलट बोलले डायरेक्टली. म्हणजे तशी पर्सनॅलिटी जर बनवायची असेल ना, तर धार्मिक ग्रंथच लागतात. दिवसामध्ये तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही किती वेळ रील्ससाठी देता, तुम्ही किती वेळ युट्यूबवरती स्पेंड करता, तुम्ही किती वेळ मोबाईलवरती स्पेंड करता. तुम्ही लास्ट टाइम चेक करा, तुम्ही एकत्रित कधी आले होते आणि तुम्ही कधी धार्मिक ग्रंथांबद्दल, गीतेबद्दल थोडंसं तरी काहीतरी बोलले होते. तुम्ही आठवा आणि मला सांगा तुम्ही असं कधी झालं होतं. काही लोक दिवसामध्ये 5 वेळा एका ठिकाणी जमा होतात आणि काही लोक वर्षामध्ये एकदाही एका ठिकाणी यायला तयार होत नाहीत. आणि वर्षाच्या शेवटी ते लोक हे सांगतात की आमचा समूहच नाहीये. समूह सगळ्यात मोठा तुमचाच आहे. तुम्ही धार्मिक ग्रंथांना कधी वावच दिला नाही, तो प्रॉब्लेम.
भगवद्गीतेमध्ये एक असं कॅरेक्टर येतं, जे कॅरेक्टर संसारामधलं सगळ्यात बेस्ट कॅरेक्टर मानलं जातं. तुम्ही चेक करा, भगवंत कोणालाही जोडीला घेत नाहीत. 5 पांडव होते ना, 5 पांडवामध्ये जे नकुल सहदेव होते ना, नकुल सहदेव, तुम्ही 5 पांडवांची नावं तुम्हाला माहिती असतील. 5 पांडवांमधले जे नकुल आणि जे सहदेव होते ना, ते दोघं लहान भाऊ होते. पण त्यांना ऍस्ट्रॉलॉजी असतं ना, जे हात बघून सांगणं किंवा पुढे कोणता काळ चांगला आहे, कोणता काळ वाईट आहे, ते त्यांना सगळं येत होतं. सगळं प्रॉपर मेडिकलचं प्रॉपर सगळं नॉलेज, आयुर्वेदाचं सगळं नॉलेज त्यांना होतं. त्या जोडीला प्राण्यांशी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे ते त्यांना माहिती होतं. जर तुम्ही भीमाचं एक्झाम्पल घेतलं, तर भीम एवढा ताकदवर होता की भीमचा मुकाबला समोरासमोर कोणीच करू शकत नव्हतं त्या काळामध्ये. तुम्ही जर अर्जुनाचं एक्झाम्पल घेतलं, तर अर्जुनाचं आणखीन एक नाव आहे. अर्जुनाला गुडाकेश असं देखील म्हटलं जातं. काय बोलतात? गुडाकेश. गुडाकेश म्हणजे असा व्यक्ती ज्याने झोपेवरती मात केलेली आहे. अर्जुन दिवसभर शिकायचा आणि रात्रभर त्याचा अभ्यास करायचा. आणि युधिष्ठिरला धर्मराज युधिष्ठिर म्हटलं जायचं. म्हणजे पॉलिटिकली एवढा स्ट्रॉंग व्यक्ती, धर्माबद्दलचं सगळं नॉलेज युधिष्ठिरला होतं. धर्मानुसार काय केलं पाहिजे, धर्मानुसार काय नाही केलं पाहिजे. म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये कृष्णाने फक्त ह्या 5 व्यक्तींना जवळ घेतलं होतं. भगवंत सुद्धा त्याच व्यक्तींना जवळ करतात ज्या व्यक्तींकडे स्किल्स आहेत. आज जर तुम्ही हे सांगताय की आम्ही दररोज सकाळी उठून जप करतो, तर त्याला मतलब ती गोष्ट महत्वाची आहे बरं का. का महत्वाची माहिती आहे का? कारण भगवंतही सांगतात, कलियुगामध्ये जो माझ्या नावाचं स्मरण करतो ना, तो माझ्यासाठी खूप जास्त प्रिय आहे. उदाहरणार्थ संत तुकाराम महाराज सांगतात की फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये. म्हणजे कीर्तनाला तेवढा वाव देण्यात आलेला आहे. पण तुम्ही मला सांगा, सगळेच जण कीर्तन करत बसले तर सगळ्यांच्या मुंड्या कापल्या जाईल. काही क्षत्रिय पण असले पाहिजेत, है ना? तुमच्या मनगडात बळ आहे आणि तुम्ही जर असं म्हटलं तर त्यांना कोण वाचेल, है ना? सांगायचं दुर्दैवी गोष्ट काय माहितीये का, 3 वेळा सुद्धा सोमनाथ मंदिर लुटल्यानंतर 4थ्यांदा आपण परत एकदा तिथं डोनेशन देण्यासाठीच रेडी होतो. पण आपण कधी ह्या गोष्टीचा विचार नाही करत की ह्या मंदिराला वाचवण्यासाठी आपण काही क्षत्रियांनी पुढे आलं पाहिजे. ऍटलीस्ट 3 वेळा लुटल्यानंतर 4थ्यांदा तरी आपण विचार केला पाहिजे का आपण धार्मिक ग्रंथांना वाचत नाही ना, त्यामुळे तेवढी बुद्धी येत. आता मी जे तुम्हाला सांगतो थोडं समजून घ्या तुम्ही. भगवंतानं जसं म्हटलं मी तुम्हाला, भगवंतांना पण त्या व्यक्तींचीच गरज असते जे लोक स्किलफुल आहेत. आता सध्याची परिस्थिती कशी चालली माहिती आहे का? सध्याच्या परिस्थितीत मी शिकवतोय ना, आणि मी अशा ठिकाणी शिकवतो ज्या ठिकाणी टोटल क्रीम क्राऊड मी पाहिलाय. जेवढा पण आसपासचा, पुण्याच्या आसपासचा भुसावळ जळगाव असो किंवा मग मुंबईच्या आसपासचा क्राऊड असो किंवा यवतमाळ साईडचा क्राऊड असो, मराठवाड्याचा क्राऊड असो, सगळा टॉप लेवलचा क्राऊड मी पाहिलाय. कशा प्रकारे ते पुण्याला येऊन शिकतात. मग पहिल्या वेळेसचे जे युद्ध असायचे ना, ते युद्ध तलवारीच्या जोरावरती खेळले जायचे. सध्याच्या काळातले जे युद्ध आहेत ना, ते तलवारीच्या जोरावर नाही खेळले जात. त्यासाठी लागते बुद्धिमत्ता. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीकडे स्किल आहे, जर आज समजा तुमच्या गावामध्ये 15, 20, 25, 30 व्यक्ती राहतात, पण जर समजा कोणाला जॉब नाही, मी हेही सांगत नाही, मी प्रमोट करत नाही की जॉब सर्वस्व, शेती त्यापेक्षा चांगलीच आहे, त्यामुळे शेती केली पाहिजे, त्यात काय वाद नाही. बट जर एखादा व्यक्ती स्किलफुल होऊन स्वतःची शाळा उघडू शकतोय, स्वतःचा एक असा बिझनेस ओपन करू शकतो की तो करोडोमध्ये कमवू शकतोय, त्याच्यामुळे जर 50 लोकांना जॉब मिळू शकतोय, तर त्यामध्ये वाद काय? पण ते जर करायचं असेल त्यासाठी काय हवे? त्यासाठी पाहिजे स्किल. जुन्या काळामध्ये तलवार चालवायची जी स्किल होती ना, आता तशी बुद्धीची स्किल कामाला येते. तुम्ही चेक करा. त्याच्यामुळेच जर तुम्ही कोणत्या सिटीच्या पीकमध्ये गेले ना, ते तशी फ्लॅट्स किंवा जे फ्लॅट बोला किंवा प्लॉट्स बोला किंवा जमिनी मराठ्यांच्या नाही आहेत, किंवा फक्त मराठा म्हणत नाही, मराठी लोकांच्या नाही आहेत. त्या सगळ्या जमिनी एक तर मारवाड्याच्या असतील, एक मुसलमानांच्या असतील, गुजरात्यांच्या असतील, सिंधी लोकांच्या असतील, पंजाबी लोकांच्या असतील. का माहितीये का? तर त्यांना वेळेनुसार कळालं की आपण कुठे बुद्धी इम्प्लिमेंट केली पाहिजे. दररोज सकाळी 5, 10, 15, 20 मिनिटं व्यायाम केलाच पाहिजे. बुद्धी तर आपली, बॉडी तर आपली तशी कठोर असलीच पाहिजे. त्याच जोडीला वेळेनुसार तुम्हा सगळ्यांना, आता तुम्ही लहान आहात, तुम्ही मे बी आताही मराठी शाळेत जात असाल, मग वेळेनुसार तुम्हाला ही देखील गोष्ट कळाली पाहिजे की कशा प्रकारे तुम्हा सगळ्यांना आता थोडंसं इंग्लिश बोलता आलं पाहिजे. तुम्हाला थोडंसं जे शिकवतात ते कळायला देखील पाहिजे. मे बी तुम्ही एखादी फील्ड ठरवली असेल, एखाद्याचं म्हणणं असेल तुम्हाला मे बी PSI बनायचं आहे, तुम्हाला STI बनायचं आहे, किंवा पुढे जाऊन मला चांगल्या स्तरावरती जायचं आहे. पण त्या स्तरावरती जायचे असं म्हणणं फक्त योग्य आहे का त्या लेवलची बुद्धिमत्ता घडवणं पण योग्य आहे? आणि जोपर्यंत तुम्ही बुद्धिमत्ता घडवणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही गावातच राहा. गावात राहणं वाईट नाही, मी परत सांगतोय.
पण गावात राहून गावासाठी काही चांगलं न करणं वाईट आहे. तर आज तुमचं इन्स्पिरेशन त्या मोबाईलवरती नाचणाऱ्या पोरं आहेत, तोपर्यंत गावाचा उद्धार होणार नाही. कळतंय का? आज म्हणजे लिटरली एवढी वाईट स्थिती आहे की जर तुम्ही फॉगच्या डिओड्रेंटची जर ऍड पाहिली तर त्याच्यामध्ये असं दाखवतात की तुम्ही जर थोडा स्प्रे मारला तर 4 पोर येतात, 2 इकडे असतात आणि 2 इकडे असतात. पाहिलं तुम्ही? फक्त ते सांगत नाही त्या पोरी कुणाच्या घरातले आहेत. इथं स्प्रे मारला तर गावाच्या बाहेरचे पोर येणार आहेत का? त्या मुली कोण असणार आहेत? आपल्याच आई बहिणी असणार आहेत. म्हणजे आपल्या इज्जतीची जी अशी दवंडी आपल्यासमोरच काढली जाते. फक्त काय आपल्याकडे तेवढं नॉलेज नाहीये, स्किल्स नाहीत, आपण मूर्खासारखे ऐकून घेतो. ज्या दिवशी आपण स्किलफुल होऊ ना त्या दिवशी कोणामध्ये क्षमता नसेल आपल्याला बोलायची. आता महत्वाची गोष्ट, तुमच्या मनामध्ये असा विचार असेल स्किलफुल कसं झालं पाहिजे, तुम्हाला मी तेच सांगण्यासाठी ते आलोय. जर तुम्हाला स्किलफुल व्हायचंय तर सगळ्यात आधी तुम्हाला घाबरणं सोडलं पाहिजे. घाबरणं सोडलं पाहिजे याचा अर्थ काय की तुम्हाला धार्मिक ग्रंथ थोडेसे माहिती असतील. तसं जसं एक्झाम्पल झालं काय माहितीये का, 5 भाऊ होते, 5 पांडव होते. एक दिवशी त्यांना ते एक जुगार खेळण्यासाठी, सिंपल भाषेत सांगतोय, त्यांच्या मोठ्या भावाने बोलवलं. ते 5 भाऊ गेले तिथे खेळण्यासाठी. पाशाचं युद्ध होतं, ते पासा खेळण्यासाठी बोलवलं होतं. तिथेशी त्यांनी हळूहळू करत त्यांचं राज्य जिंकलं, पांडवांचं राज्य जिंकलं, शेवटी द्रौपदीलाही जिंकलं. आता यांना असं वाटलं की आपलेच भाऊ आहेत, आता माझे भाऊ म्हणजे वहिनीच झाली ना यांची, तिची इज्जत लुटणार नाहीत ना कमीत कमी. पण झालं असं की दुर्योधनाने म्हटलं की तिचे वस्त्र खेचा, कोणाच्या? द्रौपदीचे वस्त्र खेचा. म्हणजे आपल्याच घरातली इज्जत. आता विचार करा, आज सुद्धा एवढं कलियुग चालू असून सुद्धा कोणी रस्त्यावरती कोणाचे कपडे काढायची हिंमत ठेवत नाही. बरोबर? हस्तिनापूर म्हणजे त्यावेळेस पूर्ण पृथ्वीची राजधानी होती. त्या ठिकाणी राजाच्या सुनेचे कपडे काढले चाललेत. प्रत्येक प्रांतात आलेला राजा तिथं बसला होता त्या प्रत्येक राजासमोर. म्हणजे राजाच्या सुनेचे कपडे पूर्ण जगासमोर काढले चाललेत अशी स्थिती होती त्या ठिकाणी. बरोबर? त्यामुळे पुढे जाऊन युद्ध पेटलं. अशा स्थितीमध्ये सुद्धा अर्जुनाला म्हटलं जायचं, अर्जुन असं बोलायचा की माझ्या एका बाणावरती, असं अर्जुन स्टेटमेंट बरं का, माझ्या मनात सांगत नाही, अर्जुन सांगायचा माझ्या एका बाणामध्ये एवढी क्षमता आहे ना की माझ्या एका बाणाच्या मदतीने मी संसारामधले सगळ्या क्षत्रियांचा नायनाट करू शकतो. ही क्षमता एका अर्जुनामध्ये होती. तो अर्जुन ज्या वेळेस सत्य परिस्थिती पाहतो पुढची, अरे बापरे, एवढे सगळे राजा लोक आलेले आहेत युद्ध करण्याकरिता, त्यामध्ये भीष्म पितामह माझे आजोबा आहेत, गुरु द्रोण, कृपाचार्य माझे गुरु आहेत, माझे भाऊ आहेत, ह्या सगळ्यांना मी कसं मारू? त्या स्थितीमध्ये अर्जुन काय सांगतो की माझ्याने युद्ध होणार नाही. आणि त्या स्थितीमध्ये लिटरली त्या स्थितीमध्ये अर्जुन सांगतो की भगवंता मी एवढा घाबरलोय की माझ्या, आणि लिटरली आणखीन एक स्टोरी सांगतो. अर्जुन एकदा असं बोललेला असतो, अर्जुनाचं प्रणय बरं का, महाभारत तुम्ही जर वाचलं ना तुम्हाला कळेल. अर्जुनाने सांगितलेलं आहे की जो पण मला हे सांगेल की तू तुझं धनुष्य सोड, काय कामाचं क्षत्रिय, तुझं धनुष्य सोड, असं जर बोलला तर मी त्याचा त्याच ठिकाणी वध करेन. असं प्रण अर्जुनाने घेतलं होतं, कारण मी क्षत्रिय आहे. तो अर्जुन आपल्या रिलेटिव्हना समोर पाहून त्याचा हात थरथरायला लागतो, हातातला त्याचा गांडीव खाली पडून जातो, तो खाली बसून जातो, एकदम त्याचं पर्स्पिरेशन म्हणजे काय, घाम यायला लागतो त्याला. हात कधी आपण जास्त घाबरतो ना तर आपले हात थरथरतात, तुम्ही पाहिलं असेल तर, तोंड लाल पडतं आपलं, है ना, एकदम ब्लड प्रेशरने. तशी स्थिती त्याची होते. अशा स्थितीमधनं भगवंत 45 मिनिटांमध्ये एक छोटीशी गीता सांगून त्याला बाहेरून काढतात, त्या स्थितीमधनं बाहेर काढतात. आणि फक्त बाहेर नाही काढत, तर त्या स्थितीमधनं बाहेर निघाल्यानंतर अर्जुन युद्ध देखील जिंकतोय. तर विचार करा मला, आणि तुम्हीच सांगा, त्या 45 मिनिटाच्या बोलण्यामध्ये ताकद असेल का नसेल? असेल का नसेल? तीच आहे आपली भगवद्गीता. मग काहीतरी शिकायला मिळेल एवढं कमी एक्सपेक्टेशन तुम्ही गीतेकडनं ठेवू नका. गीता तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या परी नेऊन काहीतरी शिकवण्याची क्षमता ठेवते. प्रॉब्लेम काय आहे, गीतेला वाचायला हवं. गीतेला काय करायला हवं? वाचायला हवं. तर तुम्ही गीता नाही वाचली ना, आणि महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जर माहित असेल ना प्रॉब्लेम काय झाला, मी तुम्हाला सांगतो. सर आम्ही प्रयास करतो, आम्ही ज्ञानेश्वरी पण घेऊन बसलो एखाद्या वेळेस,
आम्ही वाचायचा प्रयास करतो. आम्ही गीतेला पण वाचायचा प्रयास केलाय, पण प्रॉब्लेम काय होतो, आम्हाला संतूर कळत नाही. मग आम्ही एकदा दोनदा ट्राय करतो, पण ते जमत नाही ना, आम्ही सोडून देतो. तुम्ही चेक करा, आजपर्यंत भारताच्या संस्कृतीमध्ये 1350 वर्षापासून, 1350 वर्षाच्या आधी बाबर वगैरे मध्ये आले, इस्लामिक आक्रांत आले, त्याने तेव्हापासून जे राज्य करणं चालू केलं, तेव्हापासून मंदिरं तोडणं, 40,000 एक एस्टिमेशन आहे बरं का, कमीत कमी किती 40,000 मंदिरं आपले तोडण्यात आलेले. सगळ्यात जुने मंदिरं बरं का, 5-5, 7-7 हजार वर्ष जुने मंदिरं, 40,000 मंदिरं तोडून टाकले. तरी सुद्धा आपली संस्कृती आज पण आहे तशीच आहे. ग्रीक संस्कृतीला तोडण्यासाठी 51-52 वर्ष लागले होते, पूर्ण तोडून टाकली. पण तुम्हाला माहिती आहे का, 1350 वर्षाच्या प्रयासानंतर पण आपली संस्कृती जिवंत काय आहे? कारण स्वतः विष्णू, स्वतः कृष्ण या संस्कृतीला मरू देत नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही चेक करा, 70 वर्षा आधी लोकांना वाटत पण नव्हतं की परत हिंदूवरती येईल. आता 20-25 वर्ष आधी तुम्ही चेक करा, काँग्रेसच्या राज्यामध्ये सगळे लोक बाबा लोकांना शिव्या द्यायचे. आपण पीके बघून बाबा लोकांना शिव्या द्यायचो, आपल्या ब्रह्मचार्यांना, संन्यासांना शिव्या द्यायचो आपण, लिटरली. बरोबर का नाही? पण ती स्थिती बदलली. का माहितीये का? भगवंत सुद्धा सांगतात, नमा भक्त्या प्रणश्यती, भगवद्गीता सांगतात, नमा भक्त्या प्रणश्यती म्हणजे मी माझ्या भक्तांचा नाश होऊ देत नाही. म्हणजे मी काय करतो, वेळेकाळी माझ्या अशा काही लोकांना पाठवतो, 27 अवतार म्हणतात अशा लोकांना. 27 अवतार म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये भगवंतांचा अंश असतो. भगवंत त्यांना इन्स्पायर करून पाठवतात, ते लोक इथून मोठा बदल करतात. जसं एक्झाम्पल सांगतो, जसं मोदी झालं. मी कोणत्या पार्टीला लीड करत नाही, त्यांच्यामध्ये पण ढाकूट असतील, पण एक धार्मिक गोष्टींबद्दल झालं, ऍटलिस्ट अयोध्याचं मंदिर झालं समजा, काशी तुम्ही जाऊन पाहिली असेल तर, ज्या ठिकाणी गंगेमध्ये सगळा सीवेज वॉटर म्हणजे काय माहितीये का, ज्यांच्या बाथरूम मध्ये घाण सोडतात ना, ती गंगे सोडायची लोक. ऍटलिस्ट काही गोष्टी तर चांगल्या झाल्या. मग सांगायचं तात्पर्य काय माहिती की संस्कृती तुटणार नाही कोणामुळेच, बट कधीपर्यंत भगवंतांवरती डिपेंडंट राहून आपण डोळे बंद करून राहायचं? आपल्याला पण ते गीता आली पाहिजे. जुन्या काळामध्ये आपल्या इथे गुरु शिष्य परंपरा चालायची. गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय? गीतेचं ज्ञान एक गुरु शिष्याला द्यायचा, बरोबर? तेव्हा कुठे जाऊन शिष्याला कळायचं गीता म्हणजे काय. आज स्थिती अशी आहे की आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की गीतेचं नॉलेज कोणाकडनं घ्यावं. आपल्या इथले शिक्षक पण एवढे वस झाले की ते स्वतः गीतेला 10 नावं ठेवतात. कळलं का? आहेत काही शिक्षक असे. मग त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, आता विद्यार्थ्याला कळत नाही, हिला समजून घ्यायचं तरी कसं? कारण गीता तर गुरु शिष्य परंपरेतच कळते. ज्याला गीता माहिती आहे तोच सांगू शकतो. मी संस्कृत वाचून काही मला लगेच कळे अशातला भाग नाहीये. अशामुळे एखादा असा व्यक्ती असायला हवा जो तुम्हाला गीतेबद्दल थोडं सांगेल आणि तुम्ही त्याला समजा. आता गीतेचे तुम्हाला सांगतो, गीतेचा एक फायदा सांगतो मी तुम्हाला, एकदम सिंपल गोष्ट सांगतो. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये काही श्लोक येतात. आता सुरुवातीचा एक श्लोक येतो, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाणी घृणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णानी अन्यानी सम्याती नवानी देही, असा एक श्लोक आहे. ह्या श्लोकमध्ये कृष्ण सांगतात अर्जुनाला, अर्जुना तू एवढा असा खाली बसलायस, तू धनुष्य सोडून दिलं, तू वेड्यासारखा खाली बसलायस, तुला थोडी तरी लाज वाटायला हवी. तुला ही गोष्ट माहिती नाहीये का की खरं तर तू फक्त या बॉडीच्या आवरणामध्ये आहेस. तुझ्या हृदयामध्ये गोष्ट बसते, त्याला आपण आत्मा असं म्हणतो. तू जरी हा देह त्यागलास तरी पण ती आत्मा तुझा हे देह सोडून दुसऱ्या देहात जाते. आणि तू मला सांग, जरी तू 100 वर्ष जरी जगलास, असं आहे का की तू तुझ्या देहाला 100 वर्षानंतर पण कंटिन्यू करू शकशील? नाहीये. म्हणजे तुझी इच्छा असो किंवा तुझी इच्छा नसो, तुला हे देह त्यागून तुला तुझ्या आत्म्याला दुसऱ्या बॉडीमध्ये जाणंच आहे. मग तू मला सांग, आज धर्माला वाचवण्याची ज्यावेळेस वेळ आलेली आहे, अधार्मिक लोक ज्यावेळेस सगळे 64 करोड लोक मारले गेले होते, त्यावेळेस एवढे सगळे अधार्मिक लोक जर समोर येऊन उभे आहेत, आज तू कृपणासारखा हे सांगतोस की माझे युद्ध होणार नाही. आज तुझ्या बायकोचे वस्त्राने खेचलेत, त्यांना जर शिक्षा नाही दिली ना तर ते दुसऱ्यांच्या बायकोचे वस्त्र जाऊन खेचतील. मी सांगतोय या सगळ्यांना तू मार. तू फक्त निमित्त, कृष्ण सांगतात तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू जरी नाही बोललास ना तरी हे दुसरं कोणतरी कार्य करणारच आहे. त्याच्यामुळे तू ह्या निमित्ताचं कारण बन आणि तू मदत कर, तू मार, शक्ती मी तुला देतो स्वतः, असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि हे सुद्धा सांगतात की जरी तू ह्या बॉडीचा वापर नाही केला ना धर्माला वाचवण्यासाठी, तुझी बॉडी क्षीण होणारच आहे. तुम्हाला म्हातार होण्यापासून कोणी थांबवणार नाही, बरोबर? तुम्ही म्हातार होऊन मरणारच आहात. त्यामुळे तुम्ही त्या स्थितीपासून वाचू नाही शकणार. आज वेळ आहे धर्माला वाचवण्यासाठी. आज तू माघार घेऊ नकोस, तू आज पुढाकार घे.
असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि त्या स्थितीमध्ये अर्जुन तरी प्रश्न करतो. त्यानंतर कृष्ण सांगतात पुढे जाऊन, नयनम छंदन्ते शस्त्राणी नयनम दहती पावक न चैन क्लेदन्ते आपो न शोषयती मारुत. असा एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. त्या श्लोकमध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे तुझी जी आत्मा आहे ना, त्या आत्म्याला नैनम छंदंती शस्त्राणी, छंदंती म्हणजे आरपार, म्हणजे काय, तुझ्या आत्म्याला कुठल्या शस्त्रांनी कापलं जाऊ शकत नाही. नैनम दहती पावक, तुझ्या आत्म्याला कुणी जाळू शकत नाही. नैनम दहती पावक न चैन क्लेदन्ते आपो, म्हणजे तुझ्या आत्म्याला कोणी ओलं करू शकत नाही किंवा त्याला कोणी सुकू शकत नाही किंवा त्याला कोणी हवेने उडू शकत नाही. म्हणजे तुझी आत्मा जी आहे ना, ती कम्प्लिटली अजन्मी आहे, म्हणजे त्याचा जन्मेने झाला त्याची मृत्यू होऊ शकत. त्यामुळे तू घाबरू नकोस, तू धर्माला सहाय्य कर. आता तुम्ही मला सांगा, जुन्या काळामध्ये ज्यावेळेस मराठे लढायला जायचे किंवा राजपूत लढायला जायचे, तुम्हाला माहिती आहे ते एवढे बिना न घाबरता कसे जायचे? त्यांना कधी बाजीराव देशपांडेचं एक्झाम्पल घेतलं किंवा समजा तुम्ही जर मुरारबाजीचं एक्झाम्पल घेतलं समजा तुम्ही, किंवा तुम्ही किती मोठ्या एखाद्या व्यक्तीचं एक्झाम्पल घेतलं, जसं उदाहरणार्थ ज्यावेळेस संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करण्यासाठी एवढ्यांना फोर्स करण्यात आलं, तुम्हाला माहिती आहे त्यांना कसं मारण्यात आलेलं? त्यांची चांबडी काढून घेण्यात आलेली, त्यांचे छोटे छोटे बोट नख काढण्यात आले होते, त्यांचे डोळे बाहेर काढण्यात आले, त्यांचे कान कापण्यात आले, त्यांचं नाक कापण्यात आलं, तुम्हाला माहिती आहे त्यांचे प्रत्येक बोट कापण्यात आले, सगळ्या बॉडीची चामडी बाहेर काढून घेतली. तरी सुद्धा तो धर्मवीर सांगत होता, माझ्या धर्माचा मी त्याग नाही करणार. ही क्षमता आली कशी? नेलकटरी थोडं नख कापलं तरी आपण उड्या मारायला लागतो घरात. ती क्षमता त्या व्यक्तीत आली कशी? ती क्षमता आली धर्मग्रंथात. त्यांना माहिती होतं की माझ्या हृदयामध्ये एक सोल आहे. सोल म्हणजे काय? आत्मा, जो निरंतर बॉडी बदलतो. मग मी जर आज धर्मासाठी नाही जगू शकलो तर उद्या मी मरणारच आहे. पण जर मी आज धर्मासाठी नाही जगलो ना, तर उद्या समाज मला ब्लेम करेल की तू पळाला तिथला, भले तू म्हातारून मेला पण तू मेलाच. मग जर तू जर धर्माच्या कामाला आला असता तर 4 बहिणींची किंवा आईंची आबरू वाचली असती. तुम्हाला जर माहित असेल, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी दिनार नावाचा एक आणा होता. दिनारच्या भावामध्ये आपल्यातल्या स्त्रियांना उचलून घेऊन अफगाणिस्तानमध्ये विकल्या जायचं. महाराजांच्या आल्यानंतर एकही स्त्री विकली नव्हती गेली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आता सर तुम्ही आम्हाला हे सगळं का सांगताय? आम्ही काय करू? आम्ही काय तलवारी काढून बाहेर पडू का? नाही, तो काळच नाही राहिला आता. काळ कोणता राहिला आता? त्यावेळेस बलाचा काळ होता, तर बलाने ओव्हरकम केलं जात होतं. आता बुद्धीचा काळ आहे. तर तुम्हाला हे सांगायला या ठिकाणी आलेलो आहे की तुम्ही जे एज्युकेशन घेताय ना, तुम्ही तुमच्या लेवलला एज्युकेशनमध्ये एवढं पुढे राहा की तुम्हाला नेहमीच क्लासमध्ये वाव मिळाला पाहिजे किंवा तुम्हाला 4 लोकांनी मानलं पाहिजे, तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये जाता आलं पाहिजे. एखाद्या इथे मी सांगतो, इथे 80 ते 90% विद्यार्थी मला हे सांगतील, पण सर आम्ही अभ्यासात वीक आहोत, आम्हाला एवढं चांगलं इंग्लिश येत नाही, मग आता आम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सिम्पली फक्त जॉब करणंच हे सर्वस्व नाहीये, कळलं का? त्याच्या व्यतिरिक्त पण स्किल्स इम्प्लिमेंट करून तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. 4 लोकांना एकत्रित करून तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. मल्टिपल गोष्टी करू शकता. तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये हेल्प हवी आहे भविष्यात मी तुम्हाला करेन. मी तुम्हाला एवढ्या कमी वयात का सांगतो माहितीये का? ऍज सच लोक बिझनेस कधी सुरू करतात माहितीये का? त्यावेळेस त्यांचं वय 25-26 होतं, बरोबर ना? आज मे बी तुम्ही 19 वर्षाचे, 17 वर्षाचे, 16 वर्षाचे, 14 वर्षाचे, 15 वर्षाचे आहात, मे बी 22-23 वर्षाचे असाल, बट तुमच्यापाशी आज वेळ आहे. म्हणजे आज जर तुम्ही वेळेचा फायदा घेतला आणि जर मोबाईलवरती ते रील्स पाहण्यापेक्षा तुम्ही जर त्याचा चांगल्या दृष्टिकोनाने त्या गोष्टी त्या वेळेचा वापर केला तर भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि ॲज सच मी तुम्हाला ओपनली आणखी एक गोष्ट सांगतोय, भविष्यामध्ये ज्यावेळेस पण तुमची डिग्री कंप्लीट होईल आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला टीचिंग फील्डमध्ये व्हायचं आणि तुमच्याकडे थोडी स्किल आहे, तुम्हाला असं वाटतं मी थोडं बोलू शकतो आणि मला थोडीशी इंग्लिश येते, तुम्ही जॉबचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फक्त एक फोन करा. आता हे जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे, मी मल्टिपल लोकांना जॉब्स लावून दिले तिकडे तिकडे, माझी खूप ओळखी आहे पुण्यामध्ये. तुम्हाला जॉबचं टेन्शन नाही राहणार. पण माझं म्हणणं आहे का, तुमच्यापेक्षा आज वेळ आहे, तुम्ही आजपासून प्रयास करा. कळतंय का? बघा, मला बऱ्याचशा भगवंतांच्या स्टोरी येतात, मला खूप म्हणजे धार्मिक ग्रंथाचं चांगलं नॉलेज आहे, बट मी आज तुम्हाला एखादी स्टोरी सांगून जाईन, तुम्हाला आवडेल पण अरे वा किती छान सरांनी सांगितलं, पण जर आज तुम्हाला मी रियालिटी नाही दाखवली ना, पुढचा येणारा काळ खूप अवघड आहे. तुम्हाला याच्यामागचे रिझन सांगतो. प्रत्येक कंपनी आज ऑटोमेटेड होत आहे, कळलं का? आज भले रिक्षावाला रिक्षा चालवतोय, पण त्याला कम्प्लिटली ओला आणि उबरने कॅप्चर केलंय, कम्प्लिटली कॅप्चर करण्यात आलेले. आणि तुम्हाला माहिती सगळा जो आपला पैसा तो फॉरेनमध्ये जातो. ओला उबर आपलं नाही आहे ते, कळलं का? म्हणजे एखादा रिक्षावाला 150 रुपयाचं भाडं मारेल
120 त्याला मिळते, 30 रुपये तिकडे जातात. लिटरली दिस इज करंट सिच्युएशन देअर. मग तुम्हाला मी का सांगते या सगळ्या गोष्टी, तर आजही जर आपण त्याच दृष्टिकोनात फक्त पुढे गेलो नाही, एखादा जॉब भेटेल, आम्ही जॉब करू, तर हे लोक विकून खातील आपल्याला. तुम्हाला असं वाटतं असेल सर काय गरज आहे ना, सगळं सुखात चाललंय. सगळं सुखात नाही चाललं. तुम्हाला माहिती आहे की एक प्रकार असतो ज्याला स्लो पॉयझनिंग म्हणतात. स्लो पॉयझनिंग म्हणजे काय असतं की मास ऑफ पीपल्स ना हळूहळू अशा काही गोष्टी दिल्या जातात की त्यांच्या स्वभावात बदल लागणार जातो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही चेक करा, तुमच्या आईवडिलांचे विचार तुम्ही चेक करा. तुमच्या आईवडिलांशी तुम्ही बोलत असाल घरात, ते किती नम्र आहेत, ते तुमची किती काळजी घेतात. आणि तुम्ही तुमचे विचार चेक करा, तेवढा बदल तुमच्यात आणण्यात आलाय. तुमच्या आईवडिलांसारखेच तुम्ही होते आधी पण, पण दररोज जो सोशल मीडिया तुम्ही पाहताय, ज्या लोकांशी तुम्ही भेटताय, तर तुमच्या स्वभावात एवढा बदल करण्यात आलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये. मग जर तुम्हाला या बदलापासून वाचायचंय ना, तर तुम्हाला त्याच गोष्टी केल्या पाहिजेत ज्या तुमच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर मी तुम्हाला काय सांगतोय, मी जे सांगतो त्याला प्लीज मस्करीत घेऊ नका. मला काहीच गरज नव्हती आज इथे यायची. मी फ्लाईटचं तिकीट कॅन्सल करून ह्या वेळी यासाठी आलो की मला तुमच्या सगळ्यांशी भेटता येईल. दे ऑल नो, त्या सगळ्यांना माहिती मी किती पैसे कमवतो आणि महिन्याच्या शेवटी माझ्या अकाउंटवरती किती पैसे येतात. मला काही गरज नाही इथे यायची. इथे येण्याच्या मागे फक्त एकमेव उद्देश होता की मला माहिती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये जॉबचा खूप मोठा इश्यू चालू झाला आहे. सगळ्यांना जॉब दिले जाऊ शकत नाहीत आणि सगळ्यांकडे शेती पण नाहीत करण्यासाठी, बरोबर ना. आता अशी स्थिती कधी होते, जेव्हा आपण एक डिग्री संपवतो आणि नंतर बघतो जॉब कुठे आहे. माझं म्हणणं काय आहे, आतापासून तुम्ही डोकं चालवा. माझी हेल्प लागते, इतरांची हेल्प लागते, हेल्प घ्या. तर तुम्ही तुमच्या लेवलने पुढे जाण्याचा प्रयास करा. पण तसं जर तुम्ही करता तर तुम्ही खरे क्षत्रिय मानले जाल सध्याच्या काळातले. तर तुम्ही खरं तुमच्या धर्मग्रंथांना किंवा तुम्ही तुमच्या मंदिरांना, तुम्ही तुमच्या लोकांना वाचवू शकाल. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांकडे हात पसरून आहात ना, तोपर्यंत नाही होऊ शकत. कळलं का? तुम्हालाही माहिती असेल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाण्याची पातळी खालावत चालली, माहिती तुम्ही ऐकले काही, है ना. मग कसं आहे, आता प्रत्येक ठिकाणी आपल्या इथं नद्या नाही आहेत. दुसरी वर्स्ट सिच्युएशन, नद्यांची पण, नद्याचं पात्र सुकत चाललंय. तुम्ही ही पण गोष्ट ऐकली असेल तर तुम्हाला माहिती असेल. पुढे येणारा काळ थोडा डिफिकल्ट असेल. तुम्ही जर स्किलफुल नसाल ना, थोडा डिफिकल्टी होऊन जाईल. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता एज आहे, तुम्ही आता 7वी 8वी 9वी 10वी मध्ये आहात. इतर पोरं जरी टुकारपणा करत इकडे तिकडे फिरत असले तरी पण तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि तुम्ही प्रश्न करा, याच्या व्यतिरिक्त आम्ही आणखीन आतापासून असं काय करावं की आम्ही सगळ्यात पुढे राहू. कळतंय का? एवढं जर तुम्ही करताय, तुम्ही स्किलफुल, तुम्ही थोडा दररोज व्यायाम करा. दररोज 10 15 20 मिनिटं व्यायाम करा. तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटं फक्त गीतेला वाचा. हरीच्या नावाचं तुम्ही जसं जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज बोलायचे, ते निरंतर जप करत राहायचे. तुम्ही 2 मिनिटं 5 मिनिटं एक हरे कृष्ण महामंत्र आहे, आम्ही पण जप करतो, त्याचं 5-10 मिनिटं तुम्ही जप करा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही थोडं धर्मग्रंथांना वेळ द्या. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या अभ्यासाला वेळ द्या. त्याच्या व्यतिरिक्त घरी बसा, सगळ्यांची तुझ्या चर्चा करा. तुम्ही सगळेजण एकत्रित या इथे. दररोज नाही पॉसिबल आहे ना, रविवारी इथे एकत्रित या आणि इथे एकत्रित आल्यानंतर चर्चा करा की बाबा ह्या गीतेमध्ये काय दिलंय, याचा अर्थ काय आहे. एखाद्या व्यक्तीचं ज्याला थोडीशी आयडिया आहे याबद्दल, त्याला जोडीला घ्या. काय वाईट आहे मला याच्यावर सांगा. चांगल्या गोष्टीला अंगीकृत करून घेण्यासाठी एवढा त्रास का होतोय आज आपल्याला. मी जे सांगतोय ते वाईट आहे का, पण मी सांगतोय सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी आता असं वाटत असेल की ह्याच्यापेक्षा चांगलं काय आहे माहितीये का, मोबाईलवरती स्क्रोल करणं. ते चांगलं आहे बरं का, त्यात जास्त मजा येते. तुम्ही दिस इज फॅक्ट, वी नीड टू ऍक्सेप्ट. आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, आहे तसं की रील्सला स्क्रोल करताना जेव्हा एखादी स्त्री पुढे नसते ना, कमी कपडे घालून, ते जास्त आनंद होतो. किंवा एखादा मुलगा लिपस्टिक, मुलं देखील लिपस्टिक लावतात रील्स काढणारे, त्याच्यामध्ये जास्त आनंद होतो. लिटरली दिस इज रियालिटी. पण धार्मिक शास्त्रांचं अध्ययन करण्याची स्थिती ज्या क्षणी येते ना, आपण नाही बोलू टाकतो. का माहितीये का, एखादा असा छंद, जो छंद खूप जास्त खतरनाक असतो ना, म्हणजे उदाहरणार्थ एखादा दारुडा ज्यावेळेस पहिल्यांदा दारू पितो ना, त्याला दारू कडू लागते, पण तो निरंतर प्रयास करतो. दुसऱ्यांदा पितो, परत त्याला कडूच लागते, तो ट्राय मारतो आणखी एकदा. 3-4 वेळा पिल्यानंतर त्याची इच्छा असो नसो, आता तो दारू सोडू शकत नाही. मग जे छंद सुरुवातीला कडू असतात, त्या छंदांचा प्रभाव भविष्यामध्ये एवढा जास्त असतो की तुमचं भविष्य संपवून टाकतात ते छंद. एवढा मोठा प्रभाव असतो. त्याच प्रकारे रील्स कशी अशी झाली की लगेच मजा येते ना, बरोबर ना, पण ती वाईट पण आहे. पण धार्मिक ग्रंथ देखील वाचत असताना सुरुवातीला लय कडू वाटतात, इच्छाच होत नाही वाचायची, बरोबर ना. चांगली एखादी कथा असेल, आपल्या कीर्तनकार कोणी कथा देतोय, किंवा मग त्याचा वापर आपल्या भौतिक जीवनामध्ये कशा प्रकारे करता येईल
ह्या गोष्टीला समजून घेणं असलं ना तर आपल्याला लय कडू वाटतं ते सुरुवातीला. पण एक गोष्ट समजून घ्या, 2, 3, 4, 5 वेळा तुम्ही ते ऐकल्यानंतर जर तुम्हाला त्याचा छंद लागला तर तुम्ही ह्या एकाच जन्मात ह्या भवसागरातनं वरती जाल. जसं उदाहरणार्थ सांगायचं तात्पर्य असं आहे की जस्ट एक रिसेंटली एक केस आली, एक इंडियामधलीच केस आहे. एक मुलगी आहे, 4 वर्षाची मुलगी आहे. ती मुलगी कम्प्लीट इंग्लिश बोलते. राजपूत घराण्यातली मुलगी आहे. घरामध्ये कोणाला देखील आवाज येत नाही का? येस, सगळ्यांना आवाज येतो माझा शेवटपर्यंत? तो सांगायचं तात्पर्य असं आहे की राजपूत घराण्यामध्ये एक मुलगी जन्माला आली, 4 वर्षाची पोरगी आहे. ती कंटिन्युअसली इंग्लिश बोलते. आता सगळ्यात शॉकिंग गोष्ट माहिती काय, कुणालाच माहित नाही ती इंग्लिश काय बोलते. आणि ती सांगते मी इथली नाहीये म्हणे, मी ब्रिटनची मुलगी आहे म्हणे, मी मी ब्रिटनला राहत होते म्हणे. आता अचानक मी इथे कसे आले माहित नाही. म्हणजे काही पुनर्जन्मांच्या स्टोरीज आहेत. आता मी नेक्स्ट टाइम जर आलो ना, मी प्रोजेक्टर घेऊन येतो प्रॉपरली. म्हणजे आता मी स्वतः सायन्स शिकवतो, मी फिजिक्स शिकवतो. मी अशा काही केसेस पाहिल्यात की लिटरली 4 वर्षाचा मुलगा, एक जेम्स नावाचा मुलगा 4 वर्षाचा, त्याला माहिती आहे एअरक्राफ्ट कसं उडवतात. ह्याच्यापेक्षा पण लहान, 4 वर्षाचा म्हणजे इथं कोणीच नाही, आता लईच लहान झाला तो. तो सांगतो एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट म्हणजे जे आपल्या एअरफोर्सचे जे एअरक्राफ्ट असतात ना, कसे उडवायचे त्याला माहिती आहे. तो सांगतो याला 2 इंजिन असतात, एक इंजिन बंद पडलं तर एक इंजिन चालू असतं. आणि त्याला विचारलं कसं, तर तो बोलतो पहिले ना मी ना US आर्मी थ्रू जापानच्या अगेन्स्ट लढलो, त्यावेळेस माझा प्लेन क्रॅश झाला आणि मरून गेलो. आणि मला सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे ह्या काही रिअल पुनर्जन्माच्या स्टोरीज आहेत. तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तर खरं जर ह्या पुनर्जन्माच्या सगळ्या स्टोरीज असतील तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देव असेल किंवा देव आहे. 1900च्या काळापर्यंत सगळे सांगायचे द्वारिका नगरी म्हणजे खोट आहे. तुम्हाला माहिती आहे का, सगळे जे युएसचे लोक आहेत, ब्रिटनचे लोक आहेत, इंडियन लोक पण हे सांगायचे द्वारिका नगरी तुम्ही ऐकलं असेल ना, पाण्याखाली आहे. 1900च्या काळापर्यंत लोक महाभारताला अशी स्टोरी सांगायची, खोटी स्टोरी, एखादी गोष्ट आहे फक्त असं सांगायची. 1900च्या काळामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आतमध्ये जाऊन चेक करण्यात आलं, पूर्णच्या पूर्ण नगरी पाण्याखाली आहे. आता मोदीजी रिसेंटली गेले पण होते खाली, तुम्हाला माहिती असेल तर. म्हणजे आपल्या डोक्यावरती ना मागच्या काही वर्षांपासून अशा गोष्टी लादण्यात आल्यात ना की आपल्या धर्मग्रंथांवरती आपलाच विश्वास नाही. कोणी सुद्धा प्रश्न नाही करत राम सेतू तेव्हापासून आतापर्यंत असाच आला का. त्याला काय उपमा देतात माहितीये का, तो नॅचरली बनलाय. अरे नॅचरली कसा बनेल तो? आमच्या रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि ऍज इट इज त्याच ठिकाणी आम्हाला राम सेतू पण दिसतोय. तो असं कसं असेल ना, आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे तुम्हाला मी का सांगतो माहितीये का, आज भले तुमच्या धार्मिक शास्त्रांवरती विश्वास नसला, याचा अर्थ हा नाहीये की धार्मिक शास्त्र चुकीचे आहेत. याचा अर्थ हा आहे की तुमच्या मनांना एवढं जास्त दूषित करण्यात आलेलं आहे की आज तुमचा विश्वास तुमच्या धार्मिक ग्रंथावरती शेष राहिला नाहीये. कळते? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जसं तुम्ही आता इथे आलेत, लिटरली देर इज वन थिंग की जर एखादा व्यक्ती एखाद्या सभेत येऊन बसलाय, आता त्याच्याकडे 2 ऑप्शन आहेत की त्यांनी पूर्ण लक्ष द्यावं किंवा दुसरा ऑप्शन आहे त्याच्यापाशी, त्याने त्या गोष्टीला निग्लेक्ट करावं. बरोबर? आता इथे येऊन बसलोयच आपण, ऐकतोयच, तर जर तुम्ही तुमचं 100% दिलं तर तुम्ही काहीतरी शिकून जाल. तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्ही आशेच जाल. जर तुम्ही 50-60 मिनिटं देत आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे, 100% लक्ष दिलं पाहिजे, है ना? हे बुद्धिवंतांचं लक्षण आहे ऍक्च्युली. माझं कोणाला फोर्स नाही करणार, बट आलेत तर बसलेत तर आपण थोडं समजून जाऊयात काही गोष्टी आहेत असं. आणि कसं आहे की विद्वानांच्या सभेमध्ये एखादा मूर्ख तेव्हाच ओळखला जातो जेव्हा तो त्याचं तोंड खोलतो. जोपर्यंत तो शांत आहे तोपर्यंत ओळखता येत नाही तो मूर्ख आहे का नाही. त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा. तुम्ही सगळे मला विद्वान वाटाल. तुम्ही तोंड खोललं की मला तुम्ही मूर्ख आहात हे कळेल. थोडं 2 मिनिटं ऐका, जास्त त्रास देणार नाही. शार्प आपण आणखी 15 मिनिटांमध्ये एंड करूया. ठीक आहे? तुम्हाला मे तुम्ही जेवले नसाल, तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम नको माझ्यामुळे. तो माझं मेनली सांगण्याचं तात्पर्य हे होतं आज की जे असे लहान लहान विद्यार्थी आज शाळेत आहेत त्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीता हा एक एक अविभाजित घटक असला पाहिजे की त्याने दररोज एक श्लोक वाचा. दररोज तुम्ही 5 मिनिटं द्या. किती? 5 मिनिटं द्या, पण द्या. तुम्ही त्याला निग्लेक्ट नाही करायचं. ते खूप मला नाही कळत आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही. मी दर संडेला क्लास घेतो, सॅटर्डेला क्लास घेतो भगवद्गीतेचा. मी अपेक्षा मोठ्या मुलांकडनं कधीच नाही करत, कारण लिटरली मी पण मोठा झालो, मी कोणाचं ऐकत नव्हतो. पण मी जेव्हा लहान होतो
त्यावेळेस मी सगळ्यांचं ऐकायचो. त्यामुळे मी लहान मुलांपासून नक्कीच अपेक्षा ठेवतो की त्यांचं हृदय एवढं निर्मळ आहे, आणखीन ते बदलत जाऊ. आणि तुम्ही सगळेच लहान आहात आता सध्या, तुमच्यापैकी कोणी मोठं झालं नाही. त्यावेळेस तुम्ही 24-25 वर्षाचे व्हाल ना, त्यावेळेस तुम्ही इथे याल, बसाल, 2 मिनिटं पाहाल काय चाललंय, आणि तुम्ही विचार करा हे माझ्या कामाचं नाहीये, हे नोटल झालं. दिस इज द रियालिटी. पण जोपर्यंत तुम्ही लहान आहात तोपर्यंत तुम्ही विचार तरी कराल की बाबा याचा काहीतरी फायदा आहे का. आणि 100% मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा फायदा आहे. फक्त काय तुम्ही त्याला किती फायदेशीर घ्याल त्याच्यावर. आणि असं जर मी ज्यावेळेस पुण्यामध्ये 1 तास शिकवतो, 1 तासाचे मी 1600 रुपये घेतो, 1 तास शिकवायचे. हे त्याला पण माहिती आहे आणि त्याला पण माहिती आहे माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि मी मापून असं घडी लावून जातो. मी 8ला जातो आणि 2 वाजता रिटर्न येतो, आणि कंटिन्युअस मी 6 तास शिकवतो. आणि मी पूर्ण आठवडा नाही शिकवत, मी फक्त 3च दिवस काम करतो, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. आणि त्याच्यानंतर थोडंसं असंच भगवद्गीता या इतर गोष्टी या प्रचारात थोडासा असतो. पण मी दर सॅटर्डेला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी क्लास का घेतो, कारण मला असं वाटतं की मी तर कमवतोय, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी चांगल्या सोसायटीमध्ये राहीन, आमच्या सोसायटीला वॉचमॅन असेल तर आमच्या सोसायटीमध्ये कुणी येणार नाही आम्हाला मारायला, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट वॉट अबाउट दी पीपल्स, अशा सामान्य व्यक्तींचं काय ना, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी कोणीच उभं नाही आहे. पण त्यांनी पण तर वरच्या स्तराला आला पाहिजे ना. तोच एक दृष्टिकोनच होता माझा की ते मध्ये यावं आणि मी तुम्हाला थोडीशी हेल्प करावी, थोडं सांगावं तुम्हाला. तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वेमध्ये घ्या. तुम्ही थोडं थोडं भगवद्गीतेला वाचा, कळलं का. भगवद्गीतेला वाचाल तुमच्या मनात ती भीती निघून जाईल. का मनात ती भीती निघून जाईल? कारण जर त्या भगवद्गीतेला वाचल्यानंतर जो अर्जुन पहिले लढण्यासाठी तयार नव्हता, तो जो युद्ध जिंकू शकतो, त्या भगवद्गीतेला वाचून तुम्ही पण तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या लढाईंना जिंकू शकता. तेवढा तुम्हाला विश्वास असला पाहिजे, कळलं का. आणि जस्ट आता मी सांगतोय, जे आपले भगवद्गीताचे क्लास होतात ना, तुमच्यापैकी जेवढे लोक मला येणाऱ्या एक फक्त शनिवारी एक 45 मिनिटाचा छोटा क्लास असतो संध्याकाळी, तुम्ही फ्री असेल मी त्यावेळेस, जेवढे जण बसलेत तुमच्यापैकी जे लोक, मला असं वाटेल जे लोक, जास्त नाही सांगत आहे, पुढचे येणारे 20 क्लास, 20 नाही चला 11 बोलतो, 11 क्लास जे लोक कन्सिस्टंट असतील ना, आशिष मला सांगेल, तर सगळ्यांना नेक्स्ट टाइम मी फ्री मध्ये येऊन सगळ्यांना एक भगवद्गीता देऊन जाईल माझ्या साईडने, खुश होऊन की आपले हा एवढा सिन्सिअर विद्यार्थी आहे की हा करतोय अटेंड आहे ना. आणि आपण मराठी आणि हिंदीमध्येच बोलतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही कोणाला. हे का सांगतोय तर त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ती गोष्ट. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे तुम्हाला काय फक्त ऐकायचे आणि समजून घ्यायचे काय गोष्ट आहे ती. आणि तुम्ही फक्त 11 सेशन कन्सिस्टंटली 11 शनिवारी अटेंड करा. 12व्या शनिवारी मी येऊन तुम्हाला स्वतः माझ्या हाताने भगवद्गीता देऊन जाईल इथे, असं. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्ही शाळेमध्ये आहात, तुम्ही कॉलेजला आहात, तुमच्यापैकी किती लोक 11वी-12वीला आहेत सध्या? 11वीला ओके, आणि 12वीला ओके, ओके 12वीला ओके, 12th ओके. सायन्स, आर्ट, कॉमर्स काय आहे तुमचं? ओके, तुमचं सायन्स आहे काय? ओके ओके ओके. आणि मग तुमचं कॉलेज कोणतं? कुठे आहे नेमकं एक्झॅक्टली? ओके 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 ओके. मग तुम्ही असं कोचिंग वगैरे काय लावली आहे का, कसं कोचिंग लावली का? ओके, फिजिक्स वाला लावले. ओके ओके. मग तुम्ही जेई साठी प्रिपेअर करताय, सीईटी साठी का नेट साठी? सीईटी साठी प्रिपेअर. ओके ओके. मग आता 12th म्हणजे आता सिलेबस संपायला आला असेल त्यांचा, मे बी एखाद चॅप्टर बाकी असेल, फक्त एक चॅप्टर बाकी असेल. करेक्ट करेक्ट. तुमच्यापाशी आता वेळ आहे. आता मी तुम्हाला तुमचं किती क्लिअर झालं, तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का त्याचे? फ्रँकली नाही तर नाही होतो, घाबरायचं नाही, थोडं थोडं. ओके ओके. बाकी सब्जेक्ट मध्ये चांगल्या प्रकारे आयडिया आहे. फिजिक्सचं कोणतं चॅप्टर चालेल सध्या? फिजिक्सचं फ्लुइड मेकॅनिक्स. ओके ओके. तुमचं सेमी कंडक्टर झालं का शिकून? बाकी आहे का? तुम्ही 12वीला आहात बरोबर ना? ओके, मग ते बोर्ड्सनुसार चालले. करेक्ट करेक्ट. तुम्हाला काही हेल्प लागली, मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, तुम्हाला कधीही सांगू शकता, आणि आपल्या ओळखीचे सगळे शिक्षक आहेत, तुमची ते त्या लेवलला हेल्प करू शकतात. असं लेट मी नो जर तसं काय असेल. आणि इतर जे विद्यार्थी असेल, खास करून मी 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, एक कोर्स आहे ज्याला फाउंडेशन कोर्स असं म्हणतात. जे लोक 7वी, 8वी, 9वी, 10वीला त्यांनी लक्षात घ्या. एक काय ना कोर्स आहे, फाउंडेशन कोर्स. तो फाउंडेशन कोर्स हा 8वी, 9वी, 10वीच्या व्यतिरिक्त असतो. तुम्ही जर पाहिलं असेल ना, मोठ्या मोठ्या कॉलेजला जे मुलं ऍडमिशन घेतात, ते सगळे मुलं फाउंडेशन कोर्स करूनच पुढे जातात. त्याच्यामुळे तुम्ही अशीच तुम्हाला सांगेल त्याबद्दल फाउंडेशन कोर्स काय असतो, मी त्याला समजेल कसं काय असतं, तुम्हाला सांगेन. सगळ्यांना सांगा, ऍक्च्युली यांना कळणं गरजेचं आहे. आता यांचं एज आहे, आतापासून यांनी तो कोर्स लावला, आणि फिजिक्सवाल्यामध्ये एक कमी कॉस्टमध्ये कोर्स येतो, यांनी लावला पाहिजे. मग तुमचे डाऊट्स वगैरे असेल तर मी तुमचे फ्रीमध्ये त्या क्लिअर करून देईन, काय प्रॉब्लेम नाही. एक फिजिक्सवाला नावाचं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल. तर त्यांचे म्हणणं एकदम चीप, 1000, 1500, 2000ला त्यांचे कोर्सेस ते विकतात. मग ते दुसरे आहेत, म्हणजे आम्ही नाही ते, बट मी तुम्हाला सांगतो कारण तुमचा फायदा झाला पाहिजे. मग तुम्ही आत्तापासून जे लोक 8वी, 9वी, 10वीला आहेत ना,
त्यांनी आत्तापासून फाउंडेशन कोर्सला थोडं सिरियस घ्या. कारण जर तुम्ही काय कराल तर कसं समावर तर पुण्यामध्ये याल, डिग्री कम संपवाल, 20, 22, 25,000, 30,000च्या जॉबला लागाल. माझा भाऊ सध्या एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकतोय, त्याला IIT म्हणतात. तुम्ही ऐकले ना IIT? माझा लहान भाऊ आहे, सक्का भाऊ, तो IIT मध्ये आहे. IITचा मुलगा ज्यावेळेस IIT बाहेर निघतो, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, जस्ट बाहेर निघला तो 21 वर्षाचा असतो. तुम्हाला त्याला स्टार्टिंग पॅकेज किती मिळतं? IITचं कमीत कमी एव्हरेज स्टार्टिंग पॅकेज 25 ते 30 लाख आहे. म्हणजे तो 21 वर्षाचा असताना 2.5 लाख रुपये महिन्याला कमवतो. प्रेशर असताना त्याला काहीच माहिती नाही. आणि 3 ते 4 वर्षानंतर त्याची सॅलरी 40 लाख 50 लाख एवढी जाते वर्षाची. म्हणजे महिन्याला 7 लाख ते 8 लाख तो कमवतो. हे आम्ही पण करू शकतो का? हे आपल्यासाठीच आहे. IIT पवई ही महाराष्ट्रासाठी आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे, महाराष्ट्रीयन एखाद दोन दिसतात तिथे, पण महाराष्ट्रातला कोणीच जात नाही तिथे. पण IIT पवई महाराष्ट्रासाठी आहे. जे NIT नागपूर जी आहे ना, ती महाराष्ट्रासाठी आहे. पण महाराष्ट्रातले 4 ते 5च पोरं दिसतात तिथे. कारण पोरं अभ्यास करत नाही, कोणी सांगायला आलं की पोरं ऐकत नाही, आणि कोणी सांगायला पण येत नाही. कशाला यायचं ना अननेसरी स्वतःचा वेळ. आज माझा क्लास कॅन्सल करून आलोय, आज सोमवार आहे ना, आज सुट्टी घेऊन आलोय मी इकडे. आज तुम्ही आलोय का? कारण तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पण स्तराला, एखादा व्यक्ती ग्रॅज्युएशनला असेल सध्या, मग ग्रॅज्युएशनला जे मुलं आहेत त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आशिष थ्रू. त्याचं मला पर्सनली सांगतील ना की सर आम्ही ग्रॅज्युएशनला आहोत, आता आम्हाला तुम्ही पुढे सांगा, आम्ही कसं पुढे जाऊ शकतो. मग जर एखादा विद्यार्थी खरंच BSc मध्ये जरी असेल ना, त्याच्यासाठी मी खूप मोठं काहीतरी करू शकतो. एखादा विद्यार्थी समजा BA मध्ये आहे किंवा BCom मध्ये आहे, त्यांनी पण सांगा, माझे मित्र वगैरे आहेत तिथे जॉब करणारे, तुम्हाला तिथे हेल्प होईल असं. बट जर तुम्ही आता सध्या 11वी-12वीला आहात, तर तुम्ही मला विचारून तुम्ही पुढे गेले तर मी तुमची जास्त हेल्प करू शकतो की पुढे जाऊन तुम्ही कोणत्या फील्डमध्ये पुढे गेलं पाहिजे, कोणत्या फील्डमध्ये सध्या जास्त तुम्ही अर्न करू शकता, आणि आपल्या ओळखी कुठे आहेत, कुठून तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो. हे सगळ्या गोष्टी का? कारण सध्याचा काळ असा चाललाय की तुम्ही लवकर स्टेबल झाले तर तुम्ही 4 घर वाचू शकता. तुम्ही स्वतः अनस्टेबल असलं तुम्हाला लोकांच्या पाय पडावं लागते, असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नीतिवंत विचारांनी तुम्हाला जर जगायचं आहे, तर धार्मिक शास्त्रांचं तुम्ही अध्ययन केलं पाहिजे, थोडाफार त्यासाठी वेळ काढला पाहिजे. दुसरं, तुम्ही थोडा स्वतः व्यायाम केला पाहिजे, थोडं मेडिटेशन केलं पाहिजे. लास्ट टाइम त्याने मेडिटेशन घेतलं होतं, बरोबर ना? हरे कृष्ण म्हणता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती लोक होते का लास्ट सेशनला? कोण कोण नव्हतं? ओके, नव्हते. कोण कोण नव्हतं? असं घाबरू नका, बिंदास, म्हणजे मला आयडिया येईल कोण कोण नव्हतं. येस, ओके, ठीक आहे, चालतंय. सो कसं, असं जर कधी असं आठवड्यात एखाद वेळेस, 15 दिवसात एखाद वेळेस लोक येतात, असं असलं तर संध्याकाळच्या वेळेस आपण एक तासासाठी जमलो तर काय वाईट नाही, है ना? चांगल्याच गोष्टी कळतात ते शेवटी दिवसाच्या, आणि तुमच्या फायद्यासाठी सगळे येतात, है ना? मी वोट मागण्यासाठी आलो नाही, मी तुमचा फायदा करून देण्यासाठी आलो. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहून विश्वास ठेवू शकता या गोष्टींवरती. आणि मला तुमच्याकडनंच आशा आहे, का माहिती आहे का? जास्त तुम्ही नाही बदलले ना, पुढची पिढी वाया जाणार आहे. त्यांचे वय झाले ते गेले. आता तुमचं वय होण्याच्या आधी जर तुम्ही नाही सुधारले ना, तर पुढे जाऊन ना सगळं दुष्कळीत होऊन जाईल सगळ्या गोष्टी. कळतंय का? कारण मी ऑब्झर्व केले, ज्यांच्या पण तीर्थस्थळावरती भोंगे असतात ना, ते तोपर्यंतच कमी आवाजाचे असतात जोपर्यंत ते कमी लोक असतात. जसे लोक वाढतात त्यांचे आवाज वाढतात, आणि तसे तुमचे आवाज कम होतात. मग सांगायचं तात्पर्य काय? तुम्ही जर धार्मिक नसाल, तुम्ही जर पैशाने प्रबळ नसाल, तुम्ही जर बुद्धीने तेज नसाल, तर तुम्हाला गाढवासारखं वापरलं जाईल येणाऱ्या काळामध्ये. मग तुम्हाला हुशार होता आला पाहिजे, मला असं वाटतंय. कळतं मी काय बोलतोय? आणि हुशार होण्याच्या मागचं एकच रिझन आहे, काय? तुम्ही एकत्रित राहा, एकमेकांना एनकरेज करा. तुम्ही अननेसेसरी भेटल्यानंतर अशा फालतू गोष्टींमध्ये डिस्कशन करू नका, ज्या गोष्टींमुळे तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवाल इतर गोष्टीमध्ये. कोणी व्यसनांबद्दल बोलू नका, कोणी स्त्रियांबद्दल, मुलींबद्दल बोलू नका, कोणी पिक्चरबद्दल बोलू नका, कोणी गाण्यांबद्दल बोलू नका. सगळ्यांनी विचारा, जर आज समजा हा मोठा आहे आणि हा त्यापेक्षा कम्पॅरेटिव्ह लहान आहे, तर हा याला कधीतरी प्रेमाने विचारू शकतो, तुझा अभ्यास होतोय का, तू स्टडी करतोयस का विचारू शकत नाही? आज भले तू शेतीचं करतोयस, पण तू याला काय विचारू शकत नाही? तू त्याला एनकरेज का करू शकत नाही? हा प्रश्न आहे ना. कारण किती गेलं तर आपल्याच गावातले लोक आहेत ना सगळे. एनकरेज करून जर एकमेकांना वरती आणला त्याचा फायदा आहे ना. पण होतं काय, त्याच्या विपरीत गोष्टी होत जातात, मग त्याच्यामुळे गाव पूर्ण खाली जातात. तसं होतं का मला? कळलं का? त्यामुळे मोठं होणं एवढं अवघड नाहीये. प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला मोठं व्हायचं नाहीये. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत आपल्याला त्या स्थितीतच राहायचं. तसं असलं तर मग नाही होणार. कळलं का? शून्यातनं, म्हणजे धर्म म्हणजे काय माहिती का? अल्टिमेटली धर्म म्हणजे तलवार काढणार पळणं नाहीये. धर्म म्हणजे एक अशी व्याख्या
जिला धारण केलं जाऊ शकतं. तुम्ही धातू ऐकला असेल ना, धातू. धातू म्हणजे काय करतो, धातूला तुम्ही जर आगीत टाकलं ना तर धातू लाल होतो आणि तो त्या आगीला धारण करतो, म्हणून त्याला धातू म्हटलं जातं. मग धर्म म्हणजे पण अशी गोष्ट जिला धारण केलं जाऊ शकतं. मग जे लोक धर्माला धारण करतात ना ते पुढे जाऊन धर्मवीर होतात. आता धर्माला धारण करणं म्हणजे काय माहितीये का, धर्माला धारण करण्याची ज्वलंत व्याख्या म्हणजे काय, शून्यामधनं स्वतःचं पूर्ण स्वराज्य उभं करणं. शिवाजी महाराजांच्या वेळेस शिवाजी महाराजांचं काहीच नव्हतं. शून्यामध्ये फक्त प्युअर धर्माला घेऊन, फक्त गीता भागवत ह्या सगळ्या गोष्टींना जवळ घेऊन शिवाजी महाराजांनी काय केलं, स्वराज्य स्थापित केलं. पुढे जाऊन पेशव्यांनी ते पूर्ण भारत कव्हर केला. काय होतं त्याच्या आधी तुम्ही मला सांगा, काहीच नव्हतं. फक्त धर्म होता, फक्त धार्मिक ग्रंथ होते. पण ज्या दिवशी तुम्ही त्या धार्मिक ग्रंथाचे इम्पॉर्टन्स समजू शकाल आणि तुम्ही तुमच्या स्वबळावरती धर्माचा आधार घेऊन मोठे होऊ शकाल ना, त्यावेळेस तुम्ही खरे धार्मिक झाला असं होईल. जोपर्यंत तुम्ही फक्त धर्माच्या नावाखाली काहीतरी करत बसाल तोपर्यंत मजा नाही आहे. मग तुम्हाला खूप जास्त जिम्मेदार झालं पाहिजे त्यासाठी. दररोज आई वडिलांच्या पाया पडल्या पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. कळलं का? ते तुम्ही नसाल करत तर मग फायदा नाही काय. याच्यामुळे तुम्हाला एवढा आकांततेने का सांगतोय माहितीये का, आज तुमच्या वयामध्ये तुम्हाला वाटत असेल की बऱ्याचशा मजा करण्यासारख्या गोष्टी आहेत, पण तुम्ही गोष्ट समजून घ्या, तुम्ही 50 वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हेच सांगाल की आम्ही खुश नाहीयेत. मी उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे पहा. तुमच्यापैकी किती लोकांच्या आई वडील हे सांगतात मी खूप खुश आहे, जे करा कमवायचं ते कमवलं, आता मला काही टेन्शन नाहीये. एवढा खुश आहे की आता मला काही कमवायची गरज नाही, आता तुला जे करायचं ते कर, मी आनंदात आहे. असं कोणाचे आई वडील बोलतात का? ते कमवण्याच्याच भानगडीत असतात, नेहमी शेतावरतीच जातात. सिमिलरली तुम्ही पण 50 वर्ष झाल्यानंतर तरी सुद्धा तुम्ही कमवण्याच्याच मागे असणार आहेत. कळलं का? त्याच्यामुळे मरणापर्यंत तुमच्यापैकी एकही व्यक्ती सॅटिस्फाईड होणार नाहीये, बस झालं काय असं कोणीच बोलणार नाही. त्याच्यामुळे ऍटलिस्ट आतापासून साईड बाय साईड थोडं धार्मिक ग्रंथांना थोडं वाचा, तुमच्या संघात या, तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. कळलं का? सो सॉरी मी तुमचा जास्त वेळ घेतला. मला तुम्हाला थोडं सिरियस करायचं होतं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी थोडंसं त्या परिभाषेने गेलो की धर्माला समजणं म्हणजे काय. मग मी आज एक गोष्ट सांगितली की ऍक्च्युली एखादा व्यक्ती धार्मिक जर आपण बोलतोय याचा अर्थ काय. जर मी तुम्हाला आता विचारलं ऍक्च्युली धार्मिक म्हणजे काय, एखादा व्यक्ती आपण धार्मिक बोलतो ना, कोण व्यक्ती धार्मिक आहे? तो व्यक्ती धार्मिक आहे का की जो फक्त हे सांगतोय ना मी फक्त पूजापाठ करणार बस, तो व्यक्ती धार्मिक आहे का? मग कोण व्यक्ती धार्मिक आहे? जो धर्मग्रंथांच्या जोरावरती स्वतःच्या चरित्रामध्ये बदल आणेल आणि स्वतःच्या चरित्रावरती आलेला बदल त्याच्या जोरावरती पूर्ण आसपासच्या समाजामध्ये बदल आणेल, तो व्यक्ती ऍक्च्युअली धार्मिक आहे. कारण तो धर्मग्रंथांना वाचतोय आणि त्यांच्या आधारावरती पुढे जातोय. आणि मग त्याच्यानंतर तसं करत असताना विठ्ठलाच्या चरणी आपलं मस्तक ठेवणं हे पण गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जो विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवत नाही आणि सांगतो मी धार्मिक आहे, तर तो खोटं बोलतो. कारण धर्मग्रंथ आलेच विठ्ठला बसलाय. कळलं का? म्हणजे शेवट तिथे झाला पाहिजे आणि सुरुवात तिथून असली पाहिजे, पण त्यांच्यासाठी आपल्याला सगळं केलं पाहिजे. कळलं का? त्याच्यामुळे आता एक मेन गोष्ट सगळ्या विद्यार्थी, मी सगळे विद्यार्थी गण आहात त्याच्यासाठी, जर तुम्ही आता दिवसादिवस तुम्ही अभ्यास वगैरे करता, मग तुम्ही दिवसाला थोडंसं मेडिटेशन पण केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट फक्त माझी फॉलो करा. सकाळी ज्यावेळेस पण तुम्ही उठता, तुम्ही किती वाजता उठता तरी एक साहजिक वेळ एखादी 6 वाजता, कोणाही ते जो 8 वाजता उठतो सकाळी असा अंदाज विचारतोय, 7 वाजता, 6 वाजता, ओके 5 वाजता, ओके म्हणजे मी असं समजतो की 6 वाजता 5 वाजता तुम्ही उठत असाल. तुम्ही ज्यावेळेस उठता ना, मी सांगतोय ही एक गोष्ट करा फक्त. सकाळी जसं उठले ना तुम्ही, उठल्यानंतर तोंड वगैरे धुतलं किंवा आंघोळ तुमची झाली ना, तुमच्या देवारा असेल, देवघर असेल छोटासा, जाऊन त्या समोर बसा, डोळे बंद करा. लागलं तुम्ही टायमर लावा, एक अलार्म असतो ना, 5 ते 10 मिनिटाचा अलार्म लावा आणि डोळे बंद करा. हे असे हात स्ट्रेट बसा एकदम आणि डोळे बंद करून फक्त असं बोलताना असं एक मंत्र आहे, आपल्या रामाचाच मंत्र आहे. असं एक्झाम्पल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता सांगा, आता ह्या मंत्राला जसं बोलतो पाहिजे समजा हरे, तर मी ऐकतोय हरे कृष्ण, म्हणजे प्रत्येक शब्द ऐकतो मी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एखादा व्यक्ती बोलेल की मी मनातल्या मनात बोलतो, नाही नाही, मनातल्या मनात नका बोलू, जोरातच बोला. तुमच्यामुळे 4 लोकांचा फायदा पण होऊ द्या आणि तुमचाही फायदा होऊ द्या. तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला ऐकाय, याच्याने फायदा काय होतो?
भगवद्गीतेमध्ये अर्जुन कृष्णाला बोलतात, चल चंचलम हे मन कृष्ण प्रभादी बलभद्रम. म्हणजे काय, की हे कृष्ण, हे माधवा, माझं मन एवढं चंचल आहे ना, की मी माझ्या एका बाणाच्या ताकदीवरती या संसारातली सगळी हवा थांबवू शकतो, पण मी माझ्या मनाला थांबवू शकत नाही. एवढं माझं मन चंचल आहे. हे माधवा, हे कृष्णा, मला तुम्ही मदत करा माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी. त्यावेळेस कृष्ण काय सांगतात माहितीये का, जर एखाद्या व्यक्तीने अथक प्रयास केला, दररोज दररोज प्रॅक्टिस केली, सगळ्यांनी ऐका, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, विद्यार्थ्यांसाठी तर सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तुम्ही जर दररोज जर अथक प्रयास केला, दररोज दररोज प्रयास केला, तर तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये आणू शकता. मग आता ते कसं केलं जाऊ शकतं? मग त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला एका वेळेसाठी बांधा. कसं बांधता येईल आता? मग सिमिलर आहे, जसं मी बोलतोय आता, हरे कृष्ण, मग आता मी जे बोलतो ते ऐकतोय, माझं मन ऐकतंय ना, तर मन पळत नाही इकडे तिकडे. आता तुम्हाला 10 सेकंदानंतर 5 सेकंदानंतर असं दिसेल, तर मी बोलतोय हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता लगेच मला कळालं, अरे पळालं मन. आता विचार करू नका, त्याला परत खेचून आणा, फक्त ऐकायचा प्रयास करायचा. मग सुरुवातीला कसं होतं, तुम्ही ना 2-3 मिनिटानंतर तुम्ही असे चलबिचल व्हाल एकदम, तुम्हाला असं वाटेल आता उठून जातो, आता सहन होत नाही, किंवा मन लई त्रास देते. याचाच अर्थ हा आहे की तुम्हाला त्याची गरज आहे. तुमचं मन खरंच कंट्रोलमध्ये नाहीये, म्हणजे त्याची गरज खरंच तुम्हाला आहे. कळलं का? मग तुम्ही जर असं जर कन्सिस्टंटली प्रयास केला, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की तुमचं मन आता एका ठिकाणी थांबतं. आणि याचा फायदा कुठे होतो? ज्यावेळेस तुम्ही पुस्तक खोलून बसता. तुमच्यापैकी किती विद्यार्थी असे आहेत जे पुस्तक खोलून ज्यावेळेस वाचायला बसतात, तो असं वाचत असता असता तुमच्या डोक्याशी वरती जातात, आता तुम्ही विचारात जाता, आणि 2-3-4 मिनिटांत तुम्हाला कळतं, अरे बापरे, मी तर विचारत आहे, आणि परत तुम्ही खाली बघता. असं होतं का तुमच्या जोडीला? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या केसमध्ये असं होतं. का माहितीये का? तुमच्या मनावर ताबाच नाही. कळलं का? मेडिटेशन म्हणजे मंत्र. मंत्राला काय बोलतात संस्कृतमध्ये? मन त्रायती इति. म्हणजे काय? जो तुमच्या मनाला बांधून ठेवेल, अशा गोष्टीला मंत्र म्हणतात. जो मनाला तारतो, म्हणजे त्रायती, म्हणजे एका ठिकाणी कंट्रोलमध्ये आणतो. हा जो मंत्र आहे, हा जसा एक कली संकर्ण उपनिषद नावाचे उपनिषद आहेत ना आपले, पुराण आहेत, उपनिषद आहेत ना, तर उपनिषदामध्ये हा मंत्र येतो. कोणता? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यामुळे गणपतीच्या आरतीच्या शेवटी पण आपण म्हणतो हा मंत्र, 2 वेळा 3 वेळा म्हणतो असं, कारण हा ऑथराईज मंत्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही उद्यापासून फक्त काय कराल, ज्या वेळेस पण तुम्ही, जास्त वेळ मागतो का मी तुमचा, आणि असे 2 फायदे आहेत. तुम्ही एकदा विठ्ठलाला तुमच्या सकाळचे 5 मिनिटं देऊन तर बघा, बाकी पूर्ण 24 तास तुमचेच आहेत ना. दिवसाची सुरुवात तुम्ही विठ्ठलाला द्या, 5 मिनिटं 10 मिनिटं, तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. कळतंय? तुमची जर बुद्धीने तुम्ही थोडे क्षीण आहात, तर तुम्ही चांगले व्हाल त्याच्यामध्ये, विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे काय, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, टीव्ही पाहण्यापेक्षा तुम्ही गीता खोला, तिला थोडं वाचा. मी ही अपेक्षा करतच नाही की तुम्ही 5-10 पानं वाचा, तुम्ही 2 ओळी वाचा फक्त. किती वाचा? 2 ओळींपासून सुरू करा, होत नसेल तर. पण दररोज वाचा, दररोज 2 ओळी काढा, 2 ओळी पटकन वाचा, 2 मिनिटं जातील, काय हरकत नाही. 2 मिनिटं वाचा फक्त, आणि त्याला ठेवा, आणि दररोज सकाळी 10 मिनिटं फक्त जाप करा या गोष्टीचा. याच्याने फायदा काय होईल? तुमचं मन कंट्रोलमध्ये येईल. तुम्ही सगळेजण शाळेत आहात किंवा कॉलेजमध्ये आहात, तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा या गोष्टीचा. कळलं का? आता माझे विद्यार्थी पुण्यामध्ये किती किती मोठा विद्यार्थी आला, तुम्हाला लिटरली रियालिटी सांगतो. आता आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे, जस्ट तुम्हाला दाखवतोय, त्या मुलाचं नाव काय, वाच जरा. सुफियान. त्याच्या मुलाचं सुफियान आहे याचं नाव. हा मुस्लिम मुलगा आहे. पण हा मुलगा जेव्हाही मला मेसेज करतो, आणि दुसरा मेसेज चेक करतो, आणि हाय सर म्हटलं, दुसरं काय म्हटलंय याच्यामध्ये, इथं त्याने म्हटलंय हाय सर, आणि पुढे काय म्हटलंय, हरे कृष्ण. म्हणजे मी माझ्या याच्यामध्ये एवढा कट्टर आहे, तू मुस्लिम आहे, तू कोण आहे मला घेणं देणं नाही. लिटरली मुस्लिम असं मी त्यांना असं वाद घालत नाहीये की ते वाईट आहे, ते पण चांगलेच आहे. मी त्यांना हे सांगतो, मी ह्या सुफियानला हेच सांगतो की तू दिवसामध्ये 5 टाइम नमाज करायचा, काय प्रॉब्लेम नाही. पण तू रिस्पेक्ट एवढी का देतो माहितीये का? कारण त्याला माहिती आहे की मी इतर लोकांसारखं कोणाला कन्वर्ट करण्याच्या भानगडीत नाही पडत. तू तुझा धर्म फॉलो कर, आम्ही आमचा धर्म फॉलो करतो, पण एकमेकांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. मग हा मुलगा याच्या आधी मंदिरात यायचा, आमच्या प्रसाद घ्यायचा, आमच्या जोडीला कीर्तन चालू असायचं, डान्स करायचा. हा आता पण चांगला प्रयत्न का, कारण मी त्याच्यावरती आपला धर्म थोपला नाही, पण मी त्याला सुद्धा त्याचा धर्म आपल्यावरती थोपवू दिला नाही. त्या गोष्टीची मी काळजी केली. तर भगवंताने मला सनातन संस्कृतीमध्ये जन्म दिलाय ना, याचा अर्थ मला गीताच वाचायची. आणि जर त्याला जर
इस्लाममध्ये जन्म दिला त्याला वाचू द्या कुराण, त्याचा काय प्रॉब्लेम आहे. पण सांभाळून थोडंसं ह्या दृष्टिकोनात. आता त्याच्यानंतर हा तो मुलगा आहे. आता आणखीन एक मुलगी आहे, हुमेरा नावाची मुलगी आहे. आता ही मुलगी आहे ना, ही हुमेरा नावाची मुलगी आहे. तिने लास्ट मेसेज मला काय टाकला, हरे कृष्ण. मुलगा असो मुलगी असो, मी खूप कॉन्फिडंट आहे विठ्ठलाचं नाव प्रायमोल आहे, मला माहिती आहे त्याच्यापेक्षा मोठं नाव कोणतंच नाही. मी त्यांना सुद्धा सांगतो की ह्याचा जप करा तुम्ही, आणि ते पण मुलं चांगल्या चांगल्या कॉलेजला आहे सध्या. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की बाहेरच्या धर्मातले लोक जर याचा फायदा करून घेतात तर आपल्या धर्मातल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगा मला जरा. आणि लाज कशाची ना. तसं पण आपल्या आयुष्यामध्ये आपण असं काय करतो की आपल्याला आपला अभिमान व्हावा, तुम्ही सांगा मला. काहीच करत नाहीये. मग काहीतरी सुरू करा की जेणेकरून आपला अभिमान होईल की आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी करतो. आणि ज्या विद्यार्थ्याला पुढे जायचंय, खूप पुढे जायचंय, खास करून मी सांगतो जे 10वी 11वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी आहेत, मला जर खरंच पुढे जायचंय तर प्लीज 12वी पर्यंत तुम्ही फोन अवॉइड करा. मोबाईल तुमच्यापाशी आला, तुम्हाला वाटेल मोबाईलने आम्हाला फायदा होतो, तुम्ही चेक करा किती फायदा झाला आणि किती नुकसान झाले. मोबाईलचा फायदा करून घेतला तर होतो, पण आपण कधी मोबाईलपासून फायदा करून घेत नाही. मोबाईलमध्ये तुम्ही काय पाहता तुम्हाला माहिती आहे, हे मला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे पुस्तकं असतील आणि कुठेतरी आई वडिलांचा मोबाईल जेव्हा गरज पडेल तेव्हा घ्यायचा 2 मिनिटासाठी, वापर करायचा, परत त्यांना द्यायचा. माझा पर्सनल फोन आहे, त्याच्यावरती मी माझं जे करायचं ते करतो. तुमच्यापैकी किती लोकांचे इथे इन्स्टावरती अकाउंट ओपन आहेत, इंस्टाग्राम, फेसबुक, है ना. म्हणजे हा लहान मुलगा फेसबुकवर अकाउंट आहे म्हणे, इन्स्टावरती आहे. ओके, मग आता मला सांग, असं इन्स्टावर तू असं काय पाहतोस किंवा असं काय टाकतोस की तुझं इन्स्टावर अकाउंट आहे. नाही नाही, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जर तू कितीला आहे सध्या, हा 9वीला, म्हणजे एक 8वी 9वीचा विद्यार्थी जर आहे, नाही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर 8वी 9वीच्या विद्यार्थ्याला जर आज फेसबुक आणि इंस्टाग्राम चा जर वापर करण्याची बुद्धी आलेली आहे, त्याला तिथं असं काय मिळतंय की जे त्याच्या पाठ्यपुस्तकामधून त्याला मिळत नाही. ऍक्च्युली त्याला असं काहीतरी हवं आहे जे त्याला पाठ्यपुस्तकात मिळत नाहीये, ती म्हणजे आहे मजा. आता याच्यामध्ये चुकी कोणाची माहितीये का, याच्यामध्ये चुकी आहे याच्यापेक्षा प्रत्येक त्या मुलाची जो याच्यापेक्षा मोठा आहे, की ह्याने आज प्रदीपला पाहिले इन्स्टा कधीतरी वापरताना, त्याच्यामुळे आज हा प्रेरित झाला. त्याच्यामुळे घरामध्ये किंवा तुम्ही जर मोठे आहात, तुम्ही या गावामधले मोठे आहात ना, हा मोठा तू मोठा आहेस ना, मग सगळे तुझे लहान भावासारखे झाले. तो दुसऱ्या कुटुंबातला नाहीये, तो तुझ्या भावासारखा झाला आता. मग तो बिघडतोय का नाही याची काळजी तू घेतली पाहिजे. तर तो बिघडतोय याचा अर्थ कुठेतरी तू जिम्मेदार आहेस. जर लिटरली सांगतोय, एखाद्या गावाच्या बाजूला एखादी गाय जर कापली गेली ना तर पूर्ण गाव जिम्मेदार असतं. तुमचे डोळे बंद होते म्हणून आज तसं झालंय. मग जर एक लहान मुलगा गावातला बिघडतोय ना तर तू जिम्मेदार आहे, तू जिम्मेदार आहे, तू जिम्मेदार आहे. कारण तुम्ही मोठे होते, तुम्ही काय करत होते त्यावेळेस हा इन्स्टा ओपन करून बसलाय, आणि जर तुम्हाला माहिती नाही तर नंतरची गोष्ट राहील. तर तुम्हाला माहित झाल्यानंतर तरी तुम्ही, अरे याच्यासाठी ते महत्वाचं नाहीये, हा डोक्यामध्ये घाण गोष्टी टाकतोय, सिंपल गोष्ट आहे. हा चलबिचल होतोय. आता त्या गोष्टी पाहिल्यानंतर हा प्रत्येक स्त्रीला परस्त्री माता बहिणी समान ह्या विचारधारेत चालणार नाही. आणि चाणक्य स्वतः सांगतात की जी मात्रवत परिधारेशु, म्हणजे काय, परदाराची स्त्री नेहमी आईसारखी असते, हे चाणक्य सांगतात. ह्या विचारधारेने आपण बघू शकत नाही तर आपण घाण गोष्टी जर पाहते फोनवरती, आणि फोनवरती तुम्ही रामाच्या कथा आणि कृष्णाच्या कथा पाहत नाही, मला माहिती. सांगायचं तात्पर्य काय, हा मग ज्या गोष्टीमध्ये आपण बिघडतोय ना त्या गोष्टीपासून दूर राहिले. आता तुमचं शिकण्याचं वय आहे ना, ते इंस्टाग्रामची आयडी लगेच बंद करून टाका. आता काहीच गरज नाही त्याची, कळतंय का मी काय सांगतो, काहीच गरज नाहीये. तुम्ही सध्या अभ्यासाकडे पूर्णता, काय 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 सगळ्यांच्या, ओके ओके, येस येस, म्हणजे इथे सगळ्यांच्या पण, ओके ओके. म्हणजे मी इथे येऊन किती वेळा जरी सांगितलं ना, आता समजा मी तुम्हाला येऊन इथं बोललोय, उद्या सकाळी मी निघून जाईल, तर उद्या सकाळपर्यंत असा विचार कराल की मी सर बोलले, थोडंसं काहीतरी कामाचं बोलले. पण त्या इंस्टाग्रामच्या एका रीलमध्ये एवढी ताकद आहे ना की इथून घरी गेल्यानंतर तुम्ही एक रील स्क्रोल केली ना, मी सांगितलेलं तुम्ही सगळं विसरून जाल, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. कळलं का? कारण कलियुगामध्ये ना बुद्धी क्षीण झालेली आहे प्रत्येक व्यक्तीची, त्याच्यामुळे त्यांना कळत नाही. आज जर एखादा राजनेता येऊन 200 रुपये देतो ना तरी आपण त्याला वोट देतो, कारण आपली बुद्धी एवढी क्षीण झालेली आहे ना, आपल्याला कळत नाही की आपला फायदा कशात आहे. तो राजनेता आपल्याला काय एवढं कन्व्हिन्स करतो माहिती आहे वोटसाठी, तर उद्या तुमच्या टॅक्सच्या पैशावरती त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तो तुम्हाला असे 200 देतोय ना असे 2000 काढतोय, पण आपली बुद्धी क्षीण झाल्यामुळे आपल्याला निर्णय घेता येत नाही.
मग जर तुम्ही अशाच गोष्टी करत राहाल तर मग तुम्ही काय समाजाला लीड करणार आहेत, है ना? म्हणजे खूप अवघड आहे बरं का. एखादी अशी आई आणि एखाद्या अशा आईचं उदर शोधणं ज्या उदरातनं शिवाजी महाराज येतील परत जन्माला. खूप अवघड झाली स्थिती सध्या. का? कारण सगळे प्रदूषित झालेले सगळे लोक झाले. सगळ्यांना नाचणाऱ्या स्त्रियांना पाहिजे, सगळ्यांना गाणाऱ्या मुलांना पाहिजे, सगळ्यांना आकुळके कपडे घालणाऱ्या सगळ्या मुलांना, लोकांना टी शर्ट घालणाऱ्या, अशा ह्या स्थितीमध्ये सगळ्यांना राहायचंय. केस वरती करायचे, ह्या स्थित्या झाल्या सध्या. तसं नका विचार करू. तुम्ही स्वतःची लेगसी ओपन करा. तुम्ही स्वतः पुढे अशा प्रकारे जाण्याचा प्रयास करा की 4 लोकांना फायदा होईल. तर मतलब नाही या गोष्टींना. मी एवढं का सांगतोय आकांततेने माहितीये का? कारण जर तुम्ही नाही पुढे गेले ना, तुम्हाला चेंगरण्यात येणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे आता वेळ आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं? जप करायचं. कोणता जप आहे तो? पहिले हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. किती मिनिटं कराल हा जप? 10 मिनिटं करा. असा आपला बराच वेळ जातो इकडे तिकडे. 10 मिनिटं. उठल्यानंतर, आंघोळीनंतर सगळ्यात आधी देवघरापाशी जाऊन हा जप करायचा. त्याच्यानंतर दुसरा टास्क काय करा? आई बाबा जर शेतावरती नसतील गेले तर पहिले जाऊन आई वडिलांचे पाय पडा. कसे पडाल? हे डोकं असतं ना, त्यांच्या चरणांमध्ये ठेवायचं. असं असं नाही, असं डोकं ठेवायचं. त्याला पंचांग प्रणाम बोलतात. तुमचं हे बोट, तुमचा हा गुडघा, त्याच्यानंतर तुमचं डोकं, तुमचा हा जे एल्बो आणि तुमचा पाय, असं पंचांग प्रणाम बोलतात. अशा पंचांग प्रणाम घालूनच आई वडिलांचे पाय धरायचे. तर पण लाज वाटते आम्हाला. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीची लाज आपल्याला वाटत नाही, आणि ज्या गोष्टीची लाज आपल्याला नको वाटायला त्या गोष्टीची लाज आपल्याला वाटते. किती वाईट वाईट परिस्थिती आली ना. लाजायची गरज नाहीये. आज जर माझ्या सांगण्याने एक जरी मुलगा इथे सुधारला ना, आय विल बी रिअली हॅपी. कळलं का? एक जरी मुलगा सुधारला, सिम्पली सुधारला म्हणजे तुम्ही बिघडले नाहीत, बट गोष्टीची आता पण चांगलं आणखीन करता येईल. पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला कळाली, दुसरी गोष्ट तुम्हाला कळाली, आणखीन तिसरी गोष्ट आहे. संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपायला चाललेत, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगोरीतच असेलच. जास्त नाही, झोपण्याच्या आधी फक्त 5 मिनिटं मोबाईल साईडला ठेवून 5 मिनिटं फक्त एक श्लोकाचा 5 मिनिटं तर वाचू शकाल मराठीमध्ये असलेली भगवत. किती मिनिटं? फक्त 5 मिनिटं. मग सकाळी तुम्ही 10 मिनिटं दिले, संध्याकाळी तुम्ही 5 मिनिटं दिले. मी तुमच्यापासून फक्त 15 मिनिटं मागतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त दर सॅटर्डेला, शनिवारी संध्याकाळी आम्ही 8 ते 9 मध्ये एक भगवद्गीता क्लास घेतो. जो भगवद्गीता क्लास मी हिंदी आणि मराठीमध्ये घेतो. तो ऑनलाईन झूम वरती असतो. झूम माहिती आहे तुम्हाला? झूम नावाची एक ऍप आहे. त्या ऍपला तुम्ही डाउनलोड केलं ना, त्याच्यावरती एक लिंक येते. लिंक मी आशिषला सांगेन पाठवायला. आशिष सांगेल तुम्हाला कसं जॉईन करायचं. एक क्लिक केलं की मी तुम्हाला समोर दिसेल. मग फक्त तुम्हाला काय करायचंय ना, केवायसी वगैरे नाही लागत. नाही इट्स ओके. केवायसी इज अ डिफरंट थिंग. केवायसी म्हणजे तुम्ही कसं जाऊ ट्रान्झॅक्शन वगैरे करा त्यासाठी. नाही इट्स ओके. काय माहितीये का, जर सगळे शांत असतात ना, तुम्हाला डाऊट येतो सगळ्यांना कळतंय का. एखादा मध्ये बोलला म्हणजे मला कळतं, बाकीच्यांना कळालंय, त्यामुळे चांगली गोष्ट आहे, असं काही वाद नाहीये. तो फक्त एक क्लिक वर तुम्हाला 45 मिनिटं फक्त तिथे द्यायचे. आणि हे जर तुम्ही केलं ना, तर मला माहिती नाही कोणाचा फायदा होईल, पण एका व्यक्तीचा नक्की फायदा होईल, जो एक 4-5 महिने ह्याला कन्सिस्टंटली फॉलो करेल. दिवसाला 15 मिनिटं फक्त द्यायचे तुम्हाला. आणि तुमच्या गावामध्ये ना, एखादा लहान मुलगा अशा काही फालतू चाळे करताना दिसला ना, त्याच्या घरच्यांना लगेच सांगा त्याचा मोबाईल काढून घ्या म्हणून. का? कारण जो चांगला विद्यार्थी घडू शकतोय तो वाईट होत चालला या गोष्टींमुळे. तसं होता कामा नये. असं झालंच नाही पाहिजे. आणि जे वाईट झालेत ना, त्याला एक फटका द्यावा लागला असता लिटरली. कारण तुमची युथ आज तुमच्या गावाची संपत्ती म्हणजे तुम्ही आहेत. तुम्ही जर गेले ना कामात ना, तुमचं गाव नाही राहणार. खरंच गावाची खरी संपत्ती म्हणजे गावातले तरुण असतात. गावातले तरुण जे जीर्ण झाले ना, मग गावाची संपत्ती संपून गेली सगळी. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला जे हे होते ना आपले, जे शिवाजी महाराजांचे जे गुरु होते, काय त्यांचं नाव, समर्थ नाही, समर्थ ते आपले, हे नाव विसरलो मी. त्यांचा फोटो आहे ना, त्यांनी असं दाखवलं, शिवाजी महाराज दिशा दाखवलेली. स्वामी समर्थ. नाही स्वामी नाही काय हा येस हा. मग ते जे होते ना, त्यांनी पुढे जाऊन मनाचे श्लोक वगैरे पण लिहिलेले आहेत. सो त्यांनी
1600च्या काळामध्ये रामदास रामदास स्वामी, येस, रामदास स्वामी. त्यांनी 1600च्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या वेळेस प्रत्येक गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर असलं पाहिजे. की हनुमानाच्या मंदिराचा प्रकार 1400च्या काळात नव्हता. त्यांनी आणलं, प्रत्येक गावात एक हनुमानाचं मंदिर असलं पाहिजे आणि हनुमानाच्या मंदिराच्या समोर एक आखाडा असला पाहिजे. त्यांनी आणला हा कॉन्सेप्ट. त्याच्यामुळे मग आपल्या इथं पैलवानगी खूप चालायची. मग ती आता संपून गेली, पण एक 400 वर्षाचा जो काळ होता त्याच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक मराठा एकदम ताकदवर होता. त्यामुळे पुढे जाऊन शिवाजी महाराजांच्या वेळेस मराठे सगळ्यात ताकदवर मराठी होते. आज एक फटका दिला तर आपला माणूस बसून जाईल खाली, कारण तू काहीच करत नाही ना. त्याच्यामुळे आपलं एक कर्तव्य बनतं आपल्या साईडने की आपण त्या गोष्टीला थोडासा वेळ दिला पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, आपल्यातले साधू जे होते ना त्यांचे विजन बघा किती पुढे होते, की त्यांना माहित होतं पुढे जाऊन काय होणार आहे. पण आज स्थिती अशी आहे की तुम्ही रेग्युलर बेसिसवरती थोड्या थोड्या गोष्टी केल्या पाहिजेत. तो मे बी तुम्हाला कळाला असेल, 15 मिनिटं तुम्हाला करायचंय, सकाळी 10 मिनिटं तुम्हाला काय करायचंय, जाप करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संध्याकाळी झोपण्याच्या आधी 5 मिनिटं फक्त. गीता सगळ्यांच्या घरी असेल ना, नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये ऑनलाईन वगैरे तुम्हाला मिळून जाईल. पप्पांचा फोन घ्या, 5 मिनिटासाठी वाचा आणि नंतर झोपू शकता तुम्ही. एवढं तुम्ही फक्त करा. आणि सॅटर्डेला एक क्लास होतो तेवढा फक्त अटेंड करा. एवढं जर तुम्ही करू शकले ना, याच्यापेक्षा जास्त तुम्ही सध्याच्या परिस्थितीने काही करू शकत नाही धर्मासाठी. तुम्ही स्वतः वरती या, तुम्ही स्वतः बुद्धिवंत बना, चांगली जॉब घ्या, चांगले मार्क्स मिळवा. हेच धर्मासाठी जास्तीत जास्त करणे तुमच्यासाठी. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही नाही काय करू शकत, कळलं का? आणि आणखीन एक गोष्ट, आता जसं की शुभम तू मोठा आहेस इथे, प्रदीप तू मोठा आहे तिथे, आशिष कधी आला तर आशिष मोठा आहे. तुम्ही जिम्मेदारी घ्या की दर रविवारी तुम्ही या सगळ्यांना एकत्रित कराल. 8 ते 9 मध्ये सगळ्यांना इथे एकत्रित करा. ऍटलिस्ट काय जमत नसेल तर हनुमान चालीसा वाचा, थोडस गीतेचे 2 श्लोक वाचा, तुम्ही काहीतरी करा. सगळा समूह एका ठिकाणी आलाच पाहिजे. आठवड्यामध्ये 1 तास काय वाईट आहे, ठीक आहे. तेवढा वेळ तुमच्यापाशी नसेल तर अर्धा तास तरी ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, रविवारच्या दिवशी तुमच्यापाशी अर्धा तास नाही का इथे यायला? गावातलं मंदिर आहे, मंदिर आपल्यासाठीच बांधलंय. हे मंदिर एवढं खाली का, एवढा मोठा हॉल का बनवलाय? लिटरली लोक तिथं कोपऱ्यात जाऊन बसले पाहिजे, एवढा गच्च भरला पाहिजे. आणि तरुण लोकांनीच का ना, सगळेच आले पाहिजेत. फक्त अर्ध्या तासासाठी सगळे आले, सगळे बसले, सगळ्यांनी थोडीशी कथा वगैरे डिस्कशन केलं, काहीतरी 10 मिनिटात पुढे जप केला सगळ्यांनी मिळून, आणि नंतर आपल्या सगळ्या घरी गेले ना, काय काय वाईट आहे मला सांगा त्याच्यामध्ये? सगळं चांगलंच आहे ना. पण जर तुम्ही सुरुवातच नाही केली, आज लक्षात घ्या, जर तुम्ही आज सुरुवात नाही केली ना, उद्या तुमची मुलं बाळ तुमचं ऐकणार नाही. आज जर तुम्ही सुरू केले ना, तर उद्या तुमच्या घरच्यांना यावंच लागणार आहे इथे. त्यामुळे बाहेरचे गाव काय करतात, समाज काय करतो ते सोडा, आपल्या गावापासून आपण सुरू करू. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पुढे गेले ना, तर खूप बरं होईल मला वाटतं. आणि याच्याने तुम्हाला सगळ्यांना फायदाच होणार आहे. मी खरंच एवढं का आकांततेने सांगतोय, कारण येणाऱ्या काळामध्ये फक्त खेडेच असणार आहेत जे धर्माला वाचवतील. शहर नाही वाचू शकणार. शहरामध्ये कुणी कुणाचं नाहीये. तुम्ही आले असेल शहरामध्ये, तुम्हाला कळालं असेल. खेडेच असे आहेत आज थोडेफार तुम्ही धर्म जपला इथे. तुम्ही जर आज निष्ठावान नाही झाले ना, उद्या कुणीच काही नाही करू शकणार. आणि त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासामध्ये खूप पुढे जा. तुमच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आला ना स्टडीमध्ये, तुम्ही आशिषकडनं माझा नंबर घ्या, मला सांगा, मी तुमची मदत करायला तत्पर आहे. इवन दो तुमच्या गावामध्ये असा एखादा विद्यार्थी आहे त्याची शिकण्याची थोडीशी कॅपॅबिलिटी नाहीये, थोडा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला सांगा, माझ्या साईडने तुम्हाला हेल्प करेल, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही तुमच्या साईडने पुढाकार तरी घ्या आधी. तुम्ही तुमच्या साईडने काही करायचा प्रयास तरी करा. तो आशिष समर्थाला विचारू शकता. माझ्यापेक्षा असे माझे कित्येक विद्यार्थी राहतात, त्यांना थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम असला तर मी त्यांची मदत करतो. तुला हॉस्टेलचं जमत नाहीये, ठीक आहे, मी थोडी मदत करतो. तुला बाबा समजतं ट्रॅव्हलिंगसाठी तुझ्या पैसे नाही, तुला थोडी मदत करतो. लिटरली मी असं करतो का, कारण आपल्या धर्मातला व्यक्ती पुढे गेला पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याने धर्मग्रंथ वाचले पाहिजेत, दररोज विठ्ठलाच्या चरणी जाऊन त्याने नतमस्तक झालं पाहिजे, है ना, भगवंताच्या नावाचा जाप केला पाहिजे. हे जर नाही झालं ते कधी होणार ना. हे सगळं तुम्ही करा, ठीक आहे. आता एक काम करूयात, आता आपण जस्ट संपवतोय, फक्त 5 मिनिटं मी टाइम लावतो. आपण सगळेजण एकदम सिरियस, ऍटलिस्ट आतापर्यंत तुम्ही सिरियस नव्हते तर चाललं होतं, काय प्रॉब्लेम आहे. ह्या संसारामध्ये एकच गोष्ट खूप पवित्र आहे, ती म्हणजे काय माहितीये का, भगवंताचं नाव. उदाहरणार्थ तुम्ही मध्ये विठ्ठलाची मूर्ती आणलेली आहे, विठ्ठल साक्षात विठ्ठल आहेत ते, त्यात का विठ्ठल रुक्माईच आहेत आपल्या, वाद काहीच नाही. पण एखाद्याला असं वाटू शकतं की तिथे विठ्ठलाची मूर्ती आहे. पण वैकुंठामध्ये पण, वैकुंठातला भक्त ज्यावेळेस संत तुकाराम महाराज बोला, समजा संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठवासी झाले, वैकुंठाला गेले, त्यावेळेस ते पण विठ्ठलाला, नाही, ट्राय टू अंडरस्टँड पॉइंट. जर एखादा व्यक्ती अशा गोष्टीवरती हसतोय ज्या गोष्टीची व्हॅल्यू खूप कमी आहे, याचा तो दाखवतो त्याची व्हॅल्यू पण कमी आहे. यू शुड बी ग्रेव वेल स्पीकिंग, कळलं का?
म्हणजे आता तुम्हाला तर कसं सांगू मी बट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट की येस इट्स ओके. हा म्हणजे नाही नाही इट्स ओके, तुम्ही लहान आहात मी समजू शकतो. माझं सांगायचं तात्पर्य माझं हे आहे की जर नाही नाही इट्स ओके शुभ शुभ तुम्ही सगळे हसलेच पाहिजे. तुम्ही लहान आहात, तुम्ही नाही हसले तर कोण हसेल ना. बट तुम्ही काही सिरियस गोष्टीला समजून घ्या. प्रत्येक गोष्टीला तुम्ही मस्करीत घेऊ नका. तुम्ही जास्त पुढे नाही जाऊ शकणार तुम्ही असं केलं तर. आपण 5 मिनिटं फक्त आपण काय करूयात आता की हरीचं नाव एक मात्र तेवढं प्युअर सध्या कलियुगात राहिलेलं आहे की त्याला जर आपण जर उच्चारलं तर आपला फायदा होऊ शकतो. असं आपण काय करूयात फक्त 5 मिनिटं फक्त आपण सगळेजण काय करूयात एकदम असं एकदम ताट बसून आपण डोळे बंद करून आणि आता ऍटलीस्ट 5 मिनिटं जस्ट माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना फक्त 5 मिनिटं सांगतो. हसायला आलं तरी थोडं हळू हसा म्हणजे इतर लोक डिस्टर्ब नाही झाले पाहिजे. हा पहिले करून घेऊयात आपण नंतर हसूया. सो आता आपण काय करूयात सगळेजण एकाच वे मध्ये बोलायचं की हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. असं आपण एक मिनिट बस एकच मिनिट. सो मी आता काय करतोय मी बरोबर टायमर लावतोय. 9:10 झालेत. आपण 9:15 5 मिनिटं फक्त तुम्ही जे बोलता डोळे प्रत्येकाचे बंद असले पाहिजेत. तुम्ही जे बोलताय तुम्हाला ते ऐकायचंय. असं होईल की तुमचं मन इकडे तिकडे पळेल. त्याला परत खेचून आणा. डोळे उघडू नका. परत खेचून आणा आणि त्याला परत ऐकायला लावा. परत हारले परत मन पळालं परत खेचून आणा. परत त्याला बोला लक्ष देण्यासाठी. कळलं का? किती मिनिटांसाठी करायचं फक्त असं ऍटलिस्ट तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. 5 मिनिटं फक्त. ठीक आहे. सगळेजण आपले डोळे बंद करा. सुरू करा. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण
कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे आणि हरे कृष्णा आपण आता थांबूया तिथे. हरे हरे येस, आता आपण थोडस लाईक मला खूप आनंद झाला की सगळेजण ऍटलिस्ट त्या गोष्टीत काही वेळेसाठी अब्झॉर्ब झाले. आणि हे गरजेचं आहे की संस्कृतमध्ये एक लाईन येते, एन केन प्रकारेन मन कृष्ण निवासते. म्हणजे तुमची इच्छा असो किंवा तुमची इच्छा नसो, जर तुमच्या मनामध्ये कृष्ण निवास केला तर त्याच्यातच तुमचा उद्धार आहे. मग तुम्ही काय एन केन प्रकारे, इच्छा असो नसो, भगवंताचं नाव घेत राहा. त्याच्यापेक्षा मोठं